भारतम या ब्रीदाची परिपूर्ती करत ज्ञानगंगा अधिक सशक्त करणाऱ्या राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 ची स्वस्तिचिन्ह आता सर्वत्र रेखांकित होत आहे. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या नीतीचा, त्यांच्या स्वस्ती पद्मांचा मागोवा घेण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर तर्फे NSDC अर्थात नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि WLDE अर्थात वर्क लिंक डिग्री प्रोग्राम्स यांच्याशी विद्यापीठाने सामंजस्य करार केलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने आज या कार्यशाळेचे ऑन जॉब ट्रेनिंग या कार्यशाळेचे येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यशाळेचे सन्माननीय अध्यक्ष व विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवरे सर व्यासपीठावर विराजित आहेत. सरांचं मी या कार्यशाळेमध्ये मनस्वी स्वागत करते. तसेच या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सर व्यासपीठावर विभूषित आहेत. सरांचं मी स्वागत करते. या कार्यशाळेस 2 मार्गदर्शक आपल्याला आज लाभलेले आहेत. ते म्हणजे सन्माननीय मनीष पाटील सर व सन्माननीय यशवंत शितोळे सर या दोन्ही विद्वज्जनांचे मी स्वागत करते. तसेच या कार्यशाळेचे समन्वयक माननीय डॉक्टर अनिल घनवट सर व्यासपीठावर आहेत. सरांचंही मी मनस्वी स्वागत करते. उपस्थित सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता व सन्माननीय सहयोगी अधिष्ठाता, महाविद्यालयांचे सर्व सन्माननीय प्राचार्य, कॉलेज इंटर्नशिपचे माननीय नोडल अधिकारी, माननीय नॅक समन्वयक व विद्यापीठ संकुलांचे माननीय संचालक आणि सर्व उपस्थित विद्वज्जनांचे मी सविनय स्वागत करते. आजच्या या कार्यशाळेचे स्वागत, मार्गदर्शकांचा परिचय व या कार्यशाळेचे प्रास्ताविक करण्यासाठी मी सन्माननीय डॉक्टर अनिल घनवट सरांना विनंती करते. गुड मॉर्निंग. आजच्या OJT संदर्भातील कार्यशाळेकरता व्यासपीठावर उपस्थित विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू मानवर सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय दामा सर, OJT संदर्भात मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आदरणीय मनीष पाटील सर, यशवंतराव शितोळे सर, उपस्थित सर्व प्राचार्य, संकुलाचे संचालक, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, IPS संचालक, महाविद्यालय आंतरवर्षीय कक्षाचे समन्वयक, नोडल अधिकारी, शिक्षक व आपण सर्व, प्रथमतः सर्वांचे या कार्यशाळेमध्ये मी स्वागत करतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून आपण पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यासक्रम अंमलबजावणी केलेले आहे आणि शैक्षणिक वर्ष 24-25 पासून आपण पदवी अभ्यासक्रमाकरता अंमलबजावणी करत आहोत. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मुख्य जो भाग आहे, विद्यार्थ्यांच्या फायद्याचा जो भाग आहे, तो म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग, आंतरवासिता, इंटर्नशिप किंवा त्याला आपणच अप्रेंटिसशिप म्हणतो. ज्यावेळी UGCनं नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क तयार केलं आणि महाराष्ट्र शासनाने हे स्वीकारलं, हे स्वीकारत असताना आपल्याला एक आराखडा त्याचा दिलेला आहे. ते प्रत्येक सेमिस्टरला आपण ऑन जॉब ट्रेनिंगसाठी किंवा इंटर्नशिपसाठी किती क्रेडिट अर्न करायचे, तेवढे क्रेडिट अर्न केल्याशिवाय आपल्याला डिग्री अवॉर्ड होणार नाही. म्हणजे आपण मागच्या वर्षीचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला चालू केलं PG करता, MA, MCOM, MSc, MBA, याच्याकरता आपण सेमिस्टर 2 नंतर OJT चे प्रोव्हिजन केलेले आहे आणि जो पण विद्यार्थी OJT पूर्ण करणार नाही तोपर्यंत त्याचा सेमिस्टर 2 चा निकाल लागणार नाही. आपण सगळ्यांनी प्राचार्यांनी महाविद्यालयामध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की OJT जे आहे ते साधारणतः 120 तासाची आपल्याला करायची. सेमिस्टर 2 नंतर PGच्या अभ्यासक्रमाकरता शासनाने आपल्याला थोडक्यात जे गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन प्रमाणे साधारणतः 4 आठवड्याचं कमीत कमी करणं अपेक्षित आहे. रोज 6 तास, 5 दिवसात आठवडा, असं आठवड्याला 30 तास आणि 4 आठवडे केल्यानंतर 120 तास अशा स्वरूपाचं स्टँडर्ड आपल्याला अपेक्षित आहे. पण याच वर्षी अंमलबजावणी केलेली असल्यामुळे काही लोकांनी 30 दिवस करण्याऐवजी 15 दिवस करून 8 तास रोज दाखवल्याने 120 तास झाले. अशा हिशोबाने आपण 4 क्रेडिट केले. तर आपल्याला कल्पना आहे की एका क्रेडिट करता आपण 30 तासाचं त्याला हे दाखवतो प्रॅक्टिकल अनुभव. ते ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे ते आपल्या सर्वांसाठी खूप नवीन आहे.
सिलेबस बदलणं किंवा बाकीच्या गोष्टी आपण अंतर्भाव करणं करिक्युलम मध्ये, ह्या खूप गोष्टी चांगल्या आहेत. पण ज्यावेळेला आपण विद्यार्थ्यांना जॉबसाठी तयार करतो, ते करण्यासाठी त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग मिळणं खूप आवश्यक आहे. जे प्रोफेशनल कोर्सेसला पूर्वीपासून होत होतं, इंजिनिअरिंग कोर्स असतील, फार्मसी असतील किंवा काही सायन्सचे पीजी कोर्स होते की ज्याला इंटर्नशिप होती, इंडस्ट्रियल ट्रेनिंग होतं. तर आता सगळ्याच कोर्सला जर तशा प्रकारचं ट्रेनिंग आणलं तर आपले जे विद्यार्थी बाहेर पडणार आहे, बाहेर पडणारे विद्यार्थी ह्या त्यांच्याकडे कुठल्या तरी स्वरूपाचं स्किल असेल, ते स्किल अवगत केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या स्वरूपाने जॉब मिळतील आणि आपल्या विद्यापीठातले सोलापूर जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी शिकतायत त्या विद्यार्थ्यांना बाजारामध्ये चांगल्या प्रकारे पॅकेज मिळतील आणि आपल्या सगळ्यासाठी त्याचं फायदेशीर होईल. तर याची अंमलबजावणी करत असताना ज्यावेळी माननीय कुलगुरू यांच्याकडं वेगवेगळ्या प्रस्ताव आपल्याकडे येत होते, तर त्यातले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे मनीष पाटील सर हे आले आणि त्याने आपल्याला जे सोलापूरमध्ये इंडस्ट्री आहे, सोलापूर इंडस्ट्री चेंबर ऑफ कॉमर्स आहेत किंवा आपल्याला जे काही ओजेटी करायची ते शासनाने शक्यतो आपल्याला सांगितलं की स्थानिक औद्योगिक जगात आपल्या जवळपासच्या जे इंडस्ट्री आहेत इथं केलं तर जास्त बरं होईल. कारण याच्यासाठी शासनाने पूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ महाविद्यालयाच्या कॉर्डिनेटरचा एक ग्रुप केलेला आहे. याच्या 2-3 बैठकाही झाल्या. त्यांनी काही इंडस्ट्रीची यादी दिली, पण शासनाने जे काही अगोदर आपली यादी दिली होती त्या सगळ्या यादीतल्या कंपन्या ह्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या भागातल्या आहेत. त्यात सोलापुरातला एकही याचा समावेश नव्हता. आणि मग आपल्या विद्यापीठातले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी जर आपल्या इतर यूजी पीजी करणार असतील तर आपल्या मुलांना आपल्या भागात ओजेटी मिळणं आवश्यक आहे. आणि ते ओजेटी मिळण्यासाठी आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मनीष पाटील सरांना बोलवलं आहे. तसंच यशवंत शितोळे सर, ज्यांना बहुतांश प्राचार्य ओळखतात, अनेक महाविद्यालयामध्ये आपला करिअर कट्टाचा उपक्रम चालतो. करिअर कट्ट्याच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या राज्यातील सगळ्या महाविद्यालयात पोहोचलेले आहेत. त्यांनी आता यावेळी करिअर कट्ट्या अंतर्गत ओजेटी हाही उपक्रम चालू केला आहे आणि शासनाकडून आपल्याकडे त्यांचं या गोष्टी आलेल्या आहेत. तर मुख्यतः आपले जे काही सगळे प्राचार्य यांनी सगळ्यांनी आपल्या विद्यापीठा महाविद्यालयामध्ये आंतरवासिता कक्षाची स्थापना केलेली आहे. बहुतांश प्राचार्यांनी विद्यापीठाला तुमच्या सेलची माहिती कळवलेली आहे. ज्यांनी अद्याप कळवलेली नाही त्यांनी माहिती कळवावी. आंतरवासिता कक्ष स्थापन करावा. त्यात प्रत्येक फॅकल्टीचे तुमचे जे काही कॉलेजचे प्राध्यापक आहेत ते प्राध्यापक, प्रत्येकाचे 2 विद्यार्थी आणि ते विद्यार्थी समन्वयक म्हणून काम करतील आणि इतर विद्यार्थ्यांना ते माहिती सांगतील. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांनी ओजेटी करणं अपेक्षित आहे. तो केल्यानंतर त्यांचा कमीत कमी 25 ते 30 पानाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट असेल. तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्या आंतरराष्ट्रीय कक्षाने पाहिल्यानंतर जी काही कमिटी आहे, जी काही आपली एक्झामिनेशन आहे, इंटरनल एक्झामिनर, एक्सटर्नल एक्झामिनर, त्यांनी तो चेक करायचा आहे आणि 25 जूनच्या आत हे सगळं इव्हॅल्युएशन करून विद्यापीठाला सगळ्यांनी मार्क कळवायचे. ते पदव्युत्तर वर्ग करतात. पदवी करता आपण यावर्षी चालू करतोय. यासाठी आपण याची कार्यशाळा घेतोय. तर मी जस्ट थोडक्यात कार्यशाळा करता जे उपस्थित आहेत आपले मार्गदर्शक त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. आपले मनीष पाटील सर जे आहेत ते मनीष पाटील सर की ज्यांनी स्वतः बी इलेक्ट्रॉनिक्स आहेत, त्यांनी एमटेक केलेलं आहे. त्यांनी स्वतः अनेक कंपनीचे फाउंडर्स आणि को फाउंडर आहेत. मुख्यतः त्यांच्या सीव्हीतली थोडक्यात माहिती सांगायची झाली तर त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या आपलं इनोव्हेशन इन्क्युबेशन लिंकेजेस सेल आहे त्याचं सीईओ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी समृद्धी टीबीआय फाउंडेशन कंपनी स्थापन केलेली आहे. इनो युनिव्हर्सिटी अशा नावाने त्यांचं मागच्या 5 वर्षापासून फाउंडेशन काम करतं. हेल्थकेअर सिस्टीम मध्ये त्यांचं काम चालू आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍग्रिकल्चर याचे बीएसपीचे को कॉर्डिनेटर आहेत. याचसोबत त्यांनी अकॅडमिक काम पण बरंच मोठं केलं आहे. मागचा 26 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं आहे. डायरेक्टर भारतीय रिसर्च प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटरला 3 वर्ष काम केलं आहे. हेड मायक्रोइलेक्ट्रॉनिक अँड बीएसआय डिझाईन म्हणून त्यांनी फिनोलेक्स ग्रुप सोबत 12 वर्ष काम केलं आहे. त्यांनी डायरेक्टर MIT स्कूल ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज पुणे सोबत काम केलेलं आहे. डायरेक्टर इनोव्हेशन इन्क्युबेशन MIT COEP पुणे इथे त्यांनी 4 वर्ष काम केलेलं आहे. हेड R&D राजदीप इन्फोटेक पुणे इथे त्यांनी 4 वर्ष काम केलं असताना पूर्ण इंडस्ट्रीचा टच आहे. स्वतः इंडस्ट्रीचे फाउंडर सदस्य आहेत. ते आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील इतर पण मुख्यतः सोलापूर जिल्ह्यातील ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, ज्या काही कंपन्याज आहेत त्याच्यासोबत आपल्याला टायअप करून देणार आहेत. ओजेटी करताना आपण फक्त इंडस्ट्रीजच करावं असं अपेक्षित नाही. बँका असतील, वित्तीय संस्था असतील, NGO असतील, बाकीच्याही गोष्टी असतील, इव्हन जिल्हा परिषद, पंचायत समिती, शासनाने तसा एक JR काढलाय. आपण सगळ्याला पाठवलं आपण तो पाहिला असेल प्राचार्यांनी.
इव्हन महानगरपालिका इथेही पोजिट केलं तरी चालतं. दुसरे जे आजचे व्याख्याता आहेत यशवंत चितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र. यांचं जे मुख्य गोष्ट आपल्याला माहिती आहे ते म्हणजे करिअर कट्टा. त्याच्या अंतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांकरता बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. 2021 मध्ये त्यांनी करिअर कट्ट्याची स्थापना केली आणि शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर सगळ्या महाविद्यालयात पोहोचले. त्यांचा जो चांगला उपक्रम आहे तो IAS आपल्या भेटीला. विद्यार्थ्यांनी एकदा करिअर कट्ट्यामध्ये ऍडमिशन घेतलं की रोज एक IAS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा करतात आणि त्याचसोबत उद्योजक आपल्या भेटीला, म्हणजे मुलांच्या मध्ये एंटरप्रेन्योर डेव्हलप करण्यासाठी ती जी आवश्यकता आहे ती ओळखून त्यांनी तेही चालू केली. त्याचसोबत ते युवा जागर अभियान, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता ते काम करतात. सामाजिक काम म्हणून रस्ता चालक सुरक्षा अभियान, ज्येष्ठ नागरिकांकरता स्मार्टफोन प्रशिक्षण, 2021 मध्ये पूरग्रस्तांसाठी उमेद अशी त्यांनी योजना राबवली. 2020 मध्ये कोविड प्रतिबंधक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं. 1000 महिला उद्योजिका घडवण्यासाठी त्यांनी उपक्रम सध्या त्यांचा चालू आहे. आवाजाची कार्यशाळा ते घेतात. मुलांमध्ये संवाद कौशल्य वाढावं म्हणून भारतीय संविधानाचं पारायण अशा नावाने जे उपक्रम घेतात. स्त्रियक शक्तीपीठ अशाही स्वरूपात त्यांचे उपक्रम चालू आहेत. जागर करिअर कट्ट्याचा विद्यार्थ्यांशी संवाद, ते एक्सपर्ट स्पीकर आहेत साठी. आर्थिक साक्षरता अभियान, अशा अनेक गोष्टी त्यांनी राबवलेल्या आहेत. तसे आपल्याला ऑलराऊंडर असे स्पीकर दोन्ही मिळालेले आहेत. त्या दोन्ही स्पीकरचं मी तर स्वागत करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझी प्रश्नाला विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावर विराजित मान्यवरांना मी प्रतिमा पूजन व दीपक प्रज्वलनासाठी विनंती करते. आत्मशक्ती जागृत करत तेजोमयी ज्ञानदीप प्रदीप्त करणारी ही ज्योत, हा ज्ञानदीप येथे प्रस्तुत होत आहे, येथे प्रज्वलित होत आहे. यानंतर मान्यवरांच्या स्वागतपर सत्काराकडे आपण येत आहोत. सर्वप्रथम आजच्या या कार्यशाळेचे सन्माननीय अध्यक्ष व विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर सरांचे स्वागत माननीय कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सरांनी करावं अशी मी नम्र विनंती करते. आजच्या या कार्यशाळेस आपल्याला 2 मार्गदर्शक लाभलेले आहेत. या मार्गदर्शकांचं स्वागत सन्माननीय कुलगुरू महोदयांनी करावं अशी मी विनंती करते. सर्वप्रथम माननीय श्री मनीष पाटील सर. आणि यानंतर माननीय यशवंत चितोळे सर. धन्यवाद सर. यानंतर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सरांचं स्वागत माननीय डॉक्टर अनिल घनवट सरांनी करावं अशी मी विनंती करते. धन्यवाद. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करते. यानंतर या कार्यशाळेच्या अध्यक्षीय मंतव्यासाठी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी कायमच तत्पर असलेले आणि विद्यापीठाची ज्ञानधारा अखंड करण्यासाठी प्रयत्नशील असणारे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय प्राध्यापक प्रकाश महानवर सरांना अध्यक्षीय मंतव्यासाठी मी नम्र विनंती करते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बराच वेळ आहे, सुरुवात पाहिजे. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिले मनीष पाटील सर, दुसरे मार्गदर्शक श्री चितोळे, माझे सहकारी कुलगुरू प्राध्यापक दामा,
ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर कोऑर्डिनेटर प्राध्यापकांनी घालवत, माझे सहकारी अधिष्ठाता, सगळ्या संकुलाचे संचालक, माझे शिक्षक मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिन्सिपल मित्र, आपण सगळे या कार्यक्रमाला इथे आलात आणि इथून आपण काहीतरी घेऊन जाण्यापेक्षा मी असं म्हणत नाही की आपण कृती कशी करू या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. या कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि एक दोन गोष्टी महत्वाच्या ज्या तुम्हाला जर सांगायच्या वाटतात त्या सांगून मी लवकर सांगतो. सगळ्यात पहिलं आपल्या सगळ्यांची माफी मागतो, कारण मला थोडंसं यायला उशीर झाला, कारण आज पर्यावरण दिन आपण साजरा करतोय आणि त्यामुळे आमच्याकडे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मी हाती घेतला होता, तो कंप्लीट करून यायला झाला. त्याचबरोबर मला सगळ्यांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. त्याचे पर्यावरण जपल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा असेच काही उपक्रम राबवले असतील, राबवणार असाल आणि वर्षभर चालू राहायला हरकत नाही. आणि जसं वन ऑफ दी OJT तुम्ही तुमच्या परिसरामध्ये, महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जर वृक्षारोपण विद्यार्थ्याकडून करून घेतलं, विद्यार्थ्याच्या नावाने करून घेतलं, तर मला वाटतं त्याला एक वेगळं स्वरूप येईल आणि तो विद्यार्थी त्या महाविद्यालयामध्ये असेपर्यंत त्या झाडाची निगा राखेल, कारण मी लावलेलं झाड आहे म्हणून एक अभिमान वाटतो. मला वाटतं तशा प्रकारचा उपक्रम करायला हरकत नाही. आज आपण इथे जमलो एका स्पेसिफिक कारणासाठी, जे NAP 2020 इम्प्लिमेंटेशनचा एक भाग आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा भाग. मी आताच माझे सहकारी दादासरांशी डिस्कस करत होतो, आपल्याला हे जे OJT आहे हे एक सेमिस्टरचं करता येईल का. आपण आता जो विचार करतोय, जसं गणवटकरांनी सांगितले 120 तास आपल्याला करायचे आहे, पण ते स्प्रेड आउट करून 120 तास केले तर त्या विद्यार्थ्याला त्याचा तेवढा काही फायदा होणार नाही आणि ज्याच्याकडे आपण त्या विद्यार्थ्यांना पाठवतो त्या ऑर्गनायझेशनला त्याचा काही फायदा होणार नाही. मला वाटते जळगाव विद्यापीठाने अशा प्रकारचा प्रयोग प्रोफेशनल कोर्ससाठी साधारणतः 8 ते 10 वर्षापूर्वी केला आणि त्यांनी BSc टेक हा 4 वर्षा प्रोग्राम मध्ये 1 वर्ष इंटर्नशिप ठेवली. म्हणजे 1 वर्ष तो विद्यार्थी त्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंगसाठी जाईल आणि फक्त ट्रेनिंग नाही तर अर्थार्जन सुद्धा होईल. त्या विद्यार्थ्यांचा स्वतःचा खर्च तो विद्यार्थी भागवू शकेल अशा पद्धतीने ते त्यांनी प्रयोग केला आणि तो खूप सक्सेसफुल झाला. त्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर विद्यार्थ्याला त्या इंडस्ट्री संदर्भात किंवा त्या कॉर्पोरेट विषयी पूर्णपणे माहिती मिळते आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीने विचार केला तर इंडस्ट्रीसाठी जेव्हा कुठलीही नवीन रिक्रुटमेंट होते त्यावेळी प्रत्येक इंडस्ट्री किंवा कॉर्पोरेट हाऊस हे 6 महिने त्या कॅन्डिडेटच्या साठी ट्रेनिंग पिरियड म्हणून गृहीत धरणार. जर समजा आपले विद्यार्थी 1 वर्षासाठी त्या इंडस्ट्रीमध्ये पाठवले तर तो जो त्याचा ट्रेनिंग पिरियडचा खर्च आहे किंवा वेळ आहे तो वाचू शकतो आणि दुसरी गोष्ट तो विद्यार्थी किंवा तो कॅन्डिडेट त्याची पारख होऊन त्या विद्यार्थ्याला त्याच कॉर्पोरेटमध्ये जॉब मिळण्याची संधी उपलब्ध होते. म्हणजे माझ्या माहितीनुसार जळगाव विद्यापीठामध्ये त्यांचा त्या पर्टिक्युलर प्रोग्रामचा एम्प्लॉयबिलिटी इंडेक्स जवळजवळ 90% झाला. त्यावेळेस फक्त नवीनच कोर्सेस होते आणि त्याच्यामुळं तिकडे त्यांचे ऍडमिशन वाढले. आज आपण NAP 2020 जर सर्वंकष विचार करून पाहिलं तर ही उद्योजकता किंवा विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी, त्याला एम्प्लॉयबिलिटीसाठी कसा फायदा होईल अशा दृष्टीने सगळे डिझाईन आहे आणि म्हणून ही OJT ही एक सिस्टीम त्यामध्ये ठेवलेली आहे. मला वाटतं इंडस्ट्रीज फक्त नाही पण कॉर्पोरेट हाऊसेस आहेत, इव्हन आमची महाविद्यालय खेड्यापाड्यात आहे, तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा 1-2 महिने माझ्या विद्यार्थ्याला पाठवलं तरी काही हरकत नाही, महानगरपालिकेमध्ये पाठवलं तरी हरकत नाही, जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये पाठवलं तरी हरकत नाही आणि सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये पाठवायला हरकत नाही आणि तेही 6 महिने, कमीत कमी 6 महिने आपण या विद्यार्थ्यांना तिकडे जर पेर केलं तर मला वाटतं त्या विद्यार्थ्यांना त्या कॉर्पोरेटमध्ये किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळणं सोपं जाईल. आता हा कंपल्सरी पार्ट झाला आपल्या सिलेबसमध्ये. NAP 2020च्या माध्यमातून कंपल्सरी पार्ट आहे. मगाशी जसं गणवट सर बोलले की
ओजीटी हा प्रकार इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी किंवा सायन्सच्या काही कोर्सेससाठी पूर्वीपासून आपण अंमलात आणलेला आहे. म्हणजे आम्ही सुद्धा, मी ज्यावेळी BSc टेक करतो त्यावेळी आम्हाला सुद्धा 3rd इयर आणि फायनल इयरच्या मध्ये जी उन्हाळी सुट्टी असेल त्यामध्ये आम्हाला इंडस्ट्री ट्रेनिंग होतं आणि ते 1.5 महिन्याचं ट्रेनिंग होतं कंपल्सरी. इन्स्टिट्यूट रिस्पॉन्सिबिलिटी वेअर द कॅन्डिडेट कॅन बी प्लेस्ड. म्हणजे विद्यार्थ्याला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये पाठवायचं हे महाविद्यालय की संस्था ठरवते. त्यामुळे ही प्रथा आपण सगळ्यांना सुरू करायला हरकत. आणि त्याचबरोबर तुमचे विद्यार्थी वर्षातून एकदा तरी कुठल्या तरी कॉर्पोरेटला व्हिजिटला घेऊन जा, इंडस्ट्रीमध्ये व्हिजिटला घेऊन जा, आस्थापनामध्ये कुठल्याही घेऊन जा. त्या विद्यार्थ्यांना आपण जे शिकतोय आणि ते रियालिटी मध्ये काय आहे हा कुठेतरी ताळमेळ लावता आला पाहिजे. म्हणजे अगदीच साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मी सायन्सचा इंजिनिअरिंगचा असल्यामुळं आम्ही तर कंडेन्सर नेहमी वापरतो त्या प्रॅक्टिकलला. साधारणतः 2 फुटाचा कंडेन्सर असतो आणि तो आम्ही प्रॅक्टिकलला नेहमी वापरतो. परंतु तोच कंडेन्सर ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये आम्ही बघतो त्यावेळी 6 मीटरची हाईट असते. जो आमचा लॅबमध्ये पाहिला डायमीटर याचा त्या कंडेन्सर डायमीटर जो 10 सेंटीमीटर असतो तो तिकडे साधारणतः 1 मीटर असतो. ती जी स्केलअप गोष्टी असतात त्या कशा ऑपरेट होतात त्यामध्ये बरेच चेंजेस येतात. हे चेंजेस मुलाला लक्षात आले पाहिजे, बघता आले पाहिजे. आणि म्हणून मला वाटते महाविद्यालयाने थोडासा पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एकदा तरी इंडस्ट्री व्हिजिट किंवा कॉर्पोरेट हाऊसेसला मुलांची व्हिजिट करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना ऍक्च्युअल साईटवरती काय घडतंय, काय होतंय हे पाहता येईल. आणि मला वाटते अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवले आणि ते राबवावे. मी आमचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर त्यांना मी तशा सूचना देणार आहे की तुम्ही प्रत्येक महाविद्यालयामध्ये असणारे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरांच्याकडून अशा प्रकारची माहिती मागवून घ्या की त्यांनी वर्षभरामध्ये कुठल्या कुठल्या वर्षासाठी कुठल्या सेमिस्टरची किती विद्यार्थ्यांना इनप्लान ट्रेनिंगला घेऊन तरी इंडस्ट्रियल व्हिजिटला घेऊन घ्या. सहलीला घेऊन जा, फील्ड व्हिजिट असतात, सहलीला घेऊन गेला तरी खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना रेग्युलर रुटीन मधून थोडंसं वेगळं काहीतरी जर बघायला मिळालं तर मला वाटतं त्यातून त्याची बुद्धी वृद्धिंगत व्हायला किंवा आवड निर्माण व्हायला वाव मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर अशा प्रकारचे काही उपक्रम राबवले तर आपल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळण्यामध्ये फार मोठा फरक पडेल. आणि जेवढे जॉब जास्त मिळतील तेवढे तुमचे विद्यार्थी वाढतील. कुठल्याही महाविद्यालयाचा, कुठल्याही संस्थेचा, शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा बऱ्याच वेळा तुमच्या एम्प्लॉयबिलिटी इंडेक्स वरती अवलंबून असतो. आपण सगळे IIT कडे का बघतो, खूप वरच्या दर्जाचे संस्था आहेत असं का म्हणतो, फक्त शिक्षण पद्धतीत आहे म्हणून नाही. तिथे ऍडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्याला किंवा ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याला हमखास नोकरी मिळणार ही त्या पाल्यांना सुद्धा, त्या पालकांना सुद्धा माहिती असतं. आणि म्हणून मला वाटतं इव्हन 7वी 8वी पासूनच काही पालक तयारी करून IIT ला जायचे. मग माझ्या महाविद्यालयाने येण्यासाठी अशी चुरस पालकांमध्ये का लागू नये असा जर आपण विचार केला तर आपल्या विद्यार्थ्यांची शोधाशोध करायची गरज पडणार नाही. आणि म्हणून मला वाटते OJT सारखे प्रोग्राम अगदी हिरिरीने राबवायला हरकत नाही. दुसरं एक आहे विद्यापीठ आणखी काही सामंजस्य करार करतायत. मला वाटतं सर क्रिस्प ना, CRISP, क्रिस्प एक NGO आहे आणि त्यांच्याकडे साधारणतः 5 वर्टिकलचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत ज्यामध्ये अप्रेंटिसशिप इम्पेंडेड डिग्री प्रोग्राम AEDP असे काही कोर्सेस आहेत. मे बी त्याची थोडी फी जास्त असेल परंतु त्याच्यामध्ये गॅरंटीड त्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपला पाठवलं जातं. आणि मी जसं म्हटलं की एक 6 महिने जर तो विद्यार्थी अप्रेंटिसशिपला गेला स्टायपंड सहित, म्हणजे मी असं म्हणणार नाही त्याला लाखो रुपये मिळतील, परंतु जरी समजा 5 ते 7 हजार रुपये त्या विद्यार्थ्याला दर महिन्याला मिळाले तर त्याचा पॉकेट मनी, त्याचा राहण्या खाण्याचा खर्च निघत असेल तर विद्यार्थी डेफिनेटली त्या ट्रेनिंगला जाऊ शकतात. आणि ते ट्रेनिंग उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रोग्राम मध्ये डिझाईन आहे आणि त्याच्यावर आपण MOU करणार आहोत. ते MOU करणारी संस्था या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप मिळवून देण्यासाठी मदत करणार. ही पूर्ण जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपला कुठे पाठवायची ही चिंता आपल्याला भासणार नाही. तर मला वाटते आम्ही विद्यापीठात ते काही कोर्सेस चालू करतोय, यावरती आम्ही 2 चालू करतोय. परंतु विद्यापीठातच नाही परंतु महाविद्यालयात सुद्धा हे प्रोग्राम चालू करायला हरकत नाही. आणि तशी माहिती आपल्या वेबसाईटवर आपण टाकणार आहोत.
तेव्हा या वर्षापासून मला वाटतं आपण बीकॉम प्रोफेशनल आणि लाईफ सायन्सचा एक प्रोग्राम आहे ना. लावून मॅडम कुठला प्रोग्राम आहे तो? आपण एक फार्मसी किंवा बायोटेकचा प्रोग्राम कुठला तरी आहे. फार्मसी रिलेटेड आहे. तर एक 2 प्रोग्राम पण यावर चालू करतोय. तुम्हाला ते 2 प्रोग्राम किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून मला वाटतं ट्रॅव्हल टुरिझम आहे, लॉजिस्टिक्स आहे, नंतर हेल्थ केअर आहे, बँकिंग आहे, फार्मास्युटिकल अँड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीज आहेत. तर अशा प्रकारचे AEDP चे प्रोग्राम आहेत. त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप मिळवून देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आपण MOU करणार आहे त्यांची राहणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तुमच्या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला जॉब मिळू शकतील, चांगले जॉब मिळतील. त्यामुळे तसे प्रोग्राम तुम्ही चालू करायला हरकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे तिथे काहीतरी ती संस्था ती जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्या पाठीमागे 5,000 रुपये काहीतरी घेतात. पण आपण तो सुद्धा अमाऊंट कमी करण्याच्या विचारात आहोत. त्यामुळे आमच्या भागामध्ये 5,000 रुपये भरायला थोडा त्रास होतो. त्यामुळे तो जो अमाऊंट आपल्याला कमी करता येते का तोही प्रयत्न आपण सगळे करू. परंतु मला वाटतं असे प्रोग्राम तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये चालू करायला हरकत नाही, जेणेकरून तुमच्या महाविद्यालयामध्ये जे शिकून मुलं बाहेर पडतात त्यांना जॉब मिळतील किंवा स्वतःचे उद्योग उभे करतील. म्हणजे जॉब पेक्षा स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी तुम्ही मुलांना प्रवृत्त करा, जेणेकरून जॉब शोधण्यापेक्षा जॉब देणारे तयार होतील आणि 30 विद्यार्थी आपल्या महाविद्यालयासाठी उपयोगी पडतील असं मला वाटतं. त्यामुळं या पद्धतीने बरेचसे प्रोग्राम हाती आपण घेतोय. आपल्याकडे जरी काही प्रोग्राम तुमच्या विचारात असतील, तुमच्याकडे जरी काही आयडिया असतील, तरी मला वाटतं त्या आयडिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. आपण त्याचा सगळ्यांसाठी वापर कसा करता येईल याचा विचार करू. फक्त विद्यापीठानं सुरू केलंय आणि ती आपल्याला घेतलंच पाहिजे की घेऊ असं न म्हणता काही महाविद्यालयानं काही प्रोग्राम चालू केले, ते प्रोग्राम महाविद्यालय, दुसरी महाविद्यालय आणि विद्यापीठ सुद्धा चालू कर. आम्ही या वर्षापासून काही प्रोफेशनल कोर्सेस चालू करायच्या विचारात आहोत. BSc टेक इन पॉलिमर टेक्नॉलॉजी, पेंट टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी, परफ्युमरी टेक्नॉलॉजी बरेचसे आहेत. आम्ही BFSI या वर्षापासून चालू करते, बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनान्स अँड बँकिंग आय थिंक. तर अशा प्रकारचे काही प्रोफेशनल कोर्सेस आपण चालू करायला हरकत नाही, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामधले विद्यार्थी हे शिक्षणासाठी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जातात किंवा बाहेरच्या राज्यामध्ये जातात, ती न जाता आमचे विद्यार्थी आमच्याच जिल्ह्यामध्ये राहिले पाहिजेत आणि बाहेरची मुलं आमच्याकडे आली पाहिजेत. अशा पद्धतीने आपण प्रयत्न करायला हरकत नाही. आणि म्हणून आपण सगळे बरोबर असणार आहोत. जी काही मदत आपल्याला आमच्याकडून अपेक्षित आहे ती पूर्णपणे आपल्याला दिली जाईल. परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातला विद्यार्थी शक्यतो बाहेर जाऊ नये अशा प्रकारचं शिक्षण आपण या जिल्ह्यामध्ये उभं करू. आणि ते फक्त विद्यापीठात नाही तर महाविद्यालयामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. कारण विद्यापीठ हे शेवटी महाविद्यालय मिळून बनलेलं आहे, विद्यापीठ मिळून महाविद्यालय बनलेले नाहीये. त्यामुळे हा जो दुवा आहे हा आपण वृद्धिगत करत राहायला पाहिजे. वारंवार विद्यापीठाचे आपले संबंध वृद्धिगत करत गेले पाहिजे, जेणेकरून एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीने आपण काम करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काम करू. एवढीच एक आपल्याकडे रिक्वेस्ट करतो की आपण सगळे एकत्र येऊ आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण सोलापूर विद्यापीठामधून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊ. आणि आता या कार्यक्रमामध्ये तुम्ही बरंचसं काही शिकून जाल, कारण या फील्डमध्ये पारंगत असणारे दोन्ही व्यक्ती आहेत, ते ऑलरेडी त्या फील्डमध्ये एक्सपर्ट्स आहेत. त्यामुळे मला वाटतं त्यालाही तुमच्या महाविद्यालयाबरोबर जोडून घ्यायला हरकत नाही. फक्त विद्यापीठाबरोबर जोडून काही गरज नाही, तुम्ही तुमच्या बरोबर जोडून घ्या आणि ते तुम्हालाही मदत करतील जेवढ्या पद्धतीने ते विद्यापीठाला करणार आहेत. तर मला वाटते पुढचा 1-2 तास तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल. तुमच्या क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरकडे पाठवा. परंतु सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये, तुमच्या महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेक्शन चालू करा, जेणेकरून OJT आणि इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज करणं सोपं जाईल आणि सुसूत्रता राहील. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आजच्या या कार्यशाळेमध्ये सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे काही मान्यवर येथे उपस्थित आहेत. मी माननीय कुलगुरू महोदयांना विनंती करते
की आपण त्यांचं स्वागत करावं. सर्वप्रथम सन्माननीय श्रीयुत राजू राठे सर हे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत. यानंतर सन्माननीय श्रीयुत केतन शहा सर, बरेच दिवसापासून वाट बघतोय यानंतर सन्माननीय श्रीयुत तिलोकजी, वारणा डेअरी ॲग्रोचे प्लांट हेड माननीय श्री प्रशांत घेवरी सर, धन्यवाद. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करते. यानंतर आजच्या या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत. या कार्यशाळेचे सन्माननीय श्रीयुत मनीष पाटील सरांना मार्गदर्शनासाठी मी नम्र विनंती करते. सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे माननीय कुलगुरू प्राध्यापक महानवर सरांचा याचे सत्कार संपन्न होतोय. माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे सन्माननीय सदस्य, इथे जमलेले सर्व प्राध्यापक, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आणि इतर माझे सहकारी सहयोगी, सर्वांचं स्वागत करतो मी या सेशनमध्ये. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर तर्फे तुमचं सर्वांचं या सेशनमध्ये स्वागत आहे. थोडक्यात पहिल्यांदा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर बद्दल मी तुम्हाला थोडक्यात कल्पना देतो. 1927 साली शेठ वालचंद हिराचंद यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातल्या सर्व उद्योजकांची संघटना म्हणून ही असोसिएशन सुरू झाली. मुंबईमध्ये फोर्टला कालाघोडा इथं या संस्थेचं ऑफिस आहे. महाराष्ट्र राज्याची ही अपेक्स इंडस्ट्री बॉडी म्हणून काम करते. श्री ललितजी गांधी हे त्याचे प्रेसिडेंट आहेत. बरेचसे मोठे प्रेसिडेंट त्या या ऑर्गनायझेशनला लाभलेले आहेत. शेठ वालचंद हिराचंद असतील किंवा बजाज असतील, किर्लोस्कर असतील आणि अशी बरीच नाव आहेत. कारण महाराष्ट्र राज्याचं अपेक्स चेंबर आहे. आज त्याचे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 6 ते 7 लाखाहूनही डायरेक्ट इनडायरेक्ट मेंबर्स आहेत. आणि सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा इतरही बाकीच्या जिल्ह्यातले जे चेंबर ऑफ कॉमर्स आहेत हे या राज्याच्या अपेक्स चेंबर बरोबर जोडले गेलेले आहेत. आणि याचं प्रामुख्य काम असं आहे की इंडस्ट्रीला लागणाऱ्या ज्या काही चॅलेंजेस आहेत, त्यांच्या समस्या आहेत, मग त्या शासकीय दरबारी असतील किंवा त्या इतर आपल्या नेटवर्क मधून असतील, मग त्या स्किल्ड मॅनपॉवरच्या असतील किंवा बिझनेस मधल्या टॅक्सेशन बद्दल असतील किंवा गव्हर्नन्स बद्दल असतील, टेक्नॉलॉजी असेल, इनोव्हेशन असेल, या संदर्भात या सगळ्यांच्या समस्या सोडवल्या जाव्यात, हा या चेंबरचा प्रमुख उद्देश आहे. आणि आज आपल्या बरोबर इथे या चेंबरच्या मदतीने वारणा प्लांटचे हेड असतील किंवा चेंबरचे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत. तर या सेशन मध्ये मी कुठलंही जास्त भाषण किंवा हे देण्यापेक्षा मी तुम्हाला चेंबरनी जे काही काम सुरू केलेलं आहे गेल्या 5 वर्षापूर्वी आणि हे काम का सुरू केलं होतं तेही सांगतो. त्यावेळी NEP 2020 वगैरे काही अस्तित्वात नव्हतं किंवा त्यावेळी त्याचं इम्प्लिमेंटेशन हे तेवढ्या प्रकर्षाने सुरू झालं नव्हतं. कारण 20 साली ही पॉलिसी अस्तित्वात आली
त्याच्यामुळे मी त्याच्याही 1 वर्ष आधी म्हणजे साधारण 17-18 पासून होतं, मध्ये कोविड आला, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये 1-2-3 वर्षे गेली. आणि बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्राम हे या इनिशिएटिव्हचं नाव आहे. याचा पर्पज काय आहे तर एका बाजूला विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतायत आणि दुसऱ्या बाजूला उद्योगांच्या समस्या आहेत की आम्हाला स्किल्ड आणि रिटेनेबल मॅन पॉवर मिळत नाही. आणि मग हा गॅप वाढत चालला होता. आणि ऑफकोर्स दोघांचेही स्वतःचे चॅलेंजेस आहेत. म्हणजे मी स्वतः शिक्षक म्हणून जवळजवळ 26 वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे मला शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. मी साधारण एक सिंपल लेक्चरर पासून ते अगदी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पर्यंत सगळ्या पोस्ट मधून हँडल गेलेले असल्यामुळं साधारण शिक्षक म्हणून आपल्याला ज्या काही अडचणी येतात, मग ते प्राध्यापक म्हणून असेल किंवा प्रिन्सिपल म्हणून असेल किंवा टीपीओ म्हणून असेल, याची मला जाणीव आहे. दुसऱ्या बाजूला मी स्वतः माझे स्वतःचे प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये हा जो मेडिकल डिव्हाइस आहे हा मी स्वतः शिक्षक असताना डेव्हलप केला, याचं कमर्शियलायझेशन करू शकलो. आज भारतामध्ये याचा मी एकमेव मॅन्युफॅक्चरर आहे. आणि हे करण्यासाठी मला जवळजवळ 6 ते 7 वेळा माझं स्टार्टअप फेल झालं. 7व्या प्रयत्नामध्ये मी हा यशस्वीरित्या लॉन्च करू शकलो. आणि त्यावेळी मला कल्पना आली की एक उद्योजक म्हणून काम करत असताना काय अडचणी असतात आणि त्याच्यातून काय पुढे जावं लागतं. आणि शिक्षक म्हणून ऑलरेडी 26 वर्ष असल्यामुळं याच्यामध्ये काय बदल घडवायला पाहिजेत याची जाणीव होती. त्यामुळं महाराष्ट्र चेंबरकडे जेव्हा मी हे इनोव्हर्सिटी नावाचं जे एक्झिक्युशन मॉडेल आहे ते प्रेझेंट केलं, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हो, याच्यातून उद्योगालाही बेनिफिट होऊ शकतो, विद्यार्थ्यांना होऊ शकतो, शिक्षण संस्थेला होऊ शकतो. आणि योगायोगानं असं झालं की 1920 ची जी एज्युकेशन पॉलिसी आली, त्या पॉलिसीमध्ये जी काही मार्गदर्शक तत्व मेन्शन केली गेली होती त्या सगळ्याला अनुसरून घडणारं हे मॉडेल याच्यातून रेडी झालं. सो आज इथे मी तुमच्या समोर जो उभा आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी तुमच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, म्हणजे तुम्ही जेव्हा इथे काम करतात तुम्हाला एनईपी इम्प्लिमेंट करा असं सांगितलेलं आहे, परंतु करा म्हणून सांगणं हा एक भाग झाला. परंतु त्याला अनुसरून जर त्याचे टूल्स, त्याच्या मेथड, त्याचे प्रोसेस, त्याच्या गाईडलाईन्स, त्याला लागणाऱ्या सिस्टीम्स, त्याच्या पॉलिसी या जर इन प्लेस नसतील तर हे घडवून आणणं खरोखर कठीण आहे. मग तो एक ऍडिशनल लोड झाल्यामुळे त्याच्यामध्ये एक अडचण येते. त्याच्यामुळं मी एक 30 ते 35 मिनिटांमध्येच या सगळे सेशन करून मग त्याच्यानंतर वी विल गो फॉर क्वेश्चन आन्सर. तर त्याच्या आधी मला तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा जो काही इथे QR कोड दिसतोय हा तुमच्या मोबाईल वरती स्कॅन करून, याच्यामध्ये 5 ऑप्शन आहेत, म्हणजे 5 प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाइप आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहेत हे जर तुम्ही सांगितलं तर मला इथे आपल्या सगळ्यांच्या समोर या इथं जमलेल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि मग महाराष्ट्र चेंबर हे जे काही ऍक्टिव्हिटी घडवू इच्छित आहे त्याच्यामधून हे कसं कम्प्लीट होऊ शकेल. आणि यामुळं मला माझ्या विद्यालयामध्ये OJT असेल, इंटर्नशिप सेल असेल किंवा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल असेल किंवा इंटर्नशिप रिलेटेड ऍक्टिव्हिटी हे घडवण्यासाठी माझं काम सोपं होणार आहे का, आणि ज्या या पॉलिसीच्या गाईडलाईन्स असतील किंवा विद्यापीठाच्या गाईडलाईन्स असतील हे करण्यासाठी कमी त्रासामध्ये मी जास्त आउटपुट मिळवू शकतो का, हे कम्पेअर करणं आपल्याला सोपं जाईल. तर ह्याला स्कॅन केल्यानंतर तुम्हाला एक गुगलचा फॉर्म ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फक्त अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षावरती टिक करायचं आहे. काही ठिकाणी वाचल्यानंतर सगळ्यात शेवटी असेल की वरील सर्व, म्हणजे ऑल अबाउट असं सुद्धा त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत, त्याच्याप्रमाणे ते तुम्ही चेक करू शकता. सो एक 2 मिनिटं मी फक्त देतो, म्हणजे तोपर्यंत आपल्याला पाहता येईल की याचा रिस्पॉन्स काय आहे. आणि मग मी या सेशनची सुरुवात करेल, जे साधारण 30 मिनिटापर्यंत मॅक्सिमम असेल. आणि हे सेशन चालू असताना मी आमचे इथे जे जमलेले सहकारी आहेत, केतन सर असतील, राजू सर असतील, तिलोकजी असतील किंवा वारणा प्लांट हेडचे सर असतील, तर यांच्याशी थोडी चर्चा करणार आहे. आणि बार्शी मधले आमच्या महाराष्ट्र चेंबरच्या या प्रोग्रामच्या ज्या कोऑर्डिनेटर आहेत आसावरी फडतारे मॅडम, त्या सुद्धा इथे आहेत. आणि त्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी खरोखर या उपक्रमामधून जाऊन काही काम कंप्लीट केलेलं आहे हे विद्यार्थी सुद्धा इथे आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या मधून तुमच्या सगळ्यांच्या शंकांची उत्तरं जर याच्यातून मिळाली तर याच्यातून पुढे काहीतरी घेऊन जाण्यासारखे मिळालं असं समजून आपल्या या कार्यशाळेचं एक आउटकम आपल्यासाठी अवेलेबल होईल. तर माझ्या मते सर्वांनी स्कॅन केलेला असेल आणि फॉर्म तुम्ही भरत असाल.
तर त्याचं 1 मिनिटामध्ये मी इथे ऑप्शनही तुम्हाला सगळ्यांना मी दाखवेन, सो दॅट आपल्याला सगळ्यांच्याच मनात काय आहे ते इथं दिसेल. अर्थात हा काही कुठला एक्झिट पोल किंवा इलेक्शनचा रिझल्ट नाही आहे, बट इट इज ऑल व्हॉट इज अवर ट्रू एक्सपेक्टेशन आणि त्या दृष्टीने आपण कसे काम करणार आहोत. आणि हा फॉर्म झाल्यानंतर मी तुमच्याशी थोडा वेळ तुम्हाला आता ऑन जॉब ट्रेनिंग इम्प्लिमेंट करत असताना तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचबरोबर माझे इथे जे इंडस्ट्री मधले सहकारी आहेत त्यांच्या बरोबर मी त्यांनाही विचारणार आहे की सर ही अशा अपेक्षा आहेत, आता ह्या अपेक्षा पूर्ण करताना मग तुम्हाला इंडस्ट्री म्हणून तुमच्या बाजूने तुमच्या अपेक्षा सांगा आणि मग या दोघांचा समन्वय साधला तरच हा ऑन जॉब ट्रेनिंग, तरच हा इंटर्नशिप प्रोग्राम आपण यशस्वीरित्या कंप्लीट करू शकू. शिक्षक म्हणून आपल्यालाही अभिमान असेल की मी असा विद्यार्थी घडवला की ज्याच्या जॉब साठी मी काहीतरी मदत करू शकलो आणि इंडस्ट्रीला सुद्धा तो बेनिफिट होईल की माझा मी जो काही योगदान दिला त्याच्यातून मला माझ्या क्षमतेचा विद्यार्थी प्राप्त झाला. तर अशा सर्वांचं विन विन सिच्युएशन असलेलं हे मॉडेल, त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आपण पुढच्या 25 ते 30 मिनिटात बघणार आहोत आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आणि मग आपण प्रत्यक्ष हे घडवण्यासाठीचे उपाय काय किंवा पुढच्या पद्धती काय किंवा स्टेप्स काय याच्यावरती आपण चर्चा करू. सो मी आता तो प्रत्यक्ष फॉर्म उघडतो म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स आपल्याला पाहता येतील. ओके, सो आपल्याकडे एकूण सध्या 46 रिस्पॉन्स येत आहेत अजून, तर सध्या 46-47 रिस्पॉन्स आपल्याकडे आलेले आहेत. तर त्याच्यातून साधारण एक अंदाज जो आहे तो असा आहे, अकॉर्डिंग टू यू विच अमंग्स बिलो आर द टॉप प्रायोरिटीज फॉर युअर इन्स्टिट्यूट. तर साधारण 60% याच्यामध्ये वरील सर्व असं आहे, परंतु जसं सरांनी सांगितलं कदाचित आता त्याच्यात काही 1-2 महत्वाचे असतील, पण साधारणपणे हा पहिला तो जो आन्सर आहे त्याचा आपल्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे. त्याच्यानंतर हाऊ मेनी पार्टनरशिप्स ऑफ कोलॅबोरेशन विथ इंडस्ट्री प्लेयर्स डू यू लुक फॉरवर्ड, म्हणजे तुम्हाला स्वतःला किती उद्योगांशी कोलॅबोरेशन करायला आवडेल ऍज अ इन्स्टिट्यूट म्हणून. ओके, सो काही जणांनी 1 ते 5, 6 ते 10, 11 ते 20 असा आहे, तर त्याचा हा डाटा आहे. साधारण मिनिमम 1 ते 5 इंडस्ट्रीज पर्यंत कोलॅबोरेशन व्हावं अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर हाऊ मेनी स्टुडंट्स फ्रॉम युअर इन्स्टिट्यूट आर लुकिंग फॉर इंटर्नशिप्स जॉब किंवा याच्यासाठी किती पाहतायत, तर साधारण 51% त्यांचं असं आहे की लेस दॅन 1K म्हणजे 1000 पेक्षा कमी विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये आहेत. परंतु जवळजवळ 24% जे आहे त्याच्यामध्ये 3000 पर्यंतही आहे. काही विद्यालयांमध्ये 7000 पर्यंतही आहे. मोर दॅन 10,000 असंही काही इन्स्टिट्यूट बहुतेक किंवा मोठ्या इन्स्टिट्यूट असाव्यात बहुतेक. व्हॉट इज प्रायमरी मोटिवेशन, इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यामागचं तुमचं मुख्य रिझन काय असेल तर तेही कळालं. आणि हाऊ डज इन्स्टिट्यूट प्लॅन टू ऑपरेट इन्क्युबेशन सेंटर, म्हणजे तुम्ही जेव्हा इन्क्युबेशन सेंटर त्याला ऑपरेट करणार आहात तर हायब्रिड मॉडेलला बऱ्याच जणांची पसंती आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून केला जावा हेही आहे. आणि रेव्हेन्यू सोर्सेस किंवा त्याच्यासाठी फंडिंग फॉर इट स्टार्टअप त्याच्या रिलेटेड हा रिस्पॉन्स आहे. आणि विच ऑफ द फॉलोइंग रेव्हेन्यू जनरेशन पॉसिबिलिटीज, कारण तुमच्या इन्क्युबेशन सेंटर मधून रेव्हेन्यू जनरेट करण्याची शक्यता आहे. आणि हे मला इथं सांगायला आवडेल की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इन्स्टिट्यूट बरोबर टायअप करून त्यांच्यासाठी सेल्फ सस्टेनेबल रेव्हेन्यू मॉडेल करण्यासाठी तयार आहे. म्हणजे आमच्याकडे ते मॉडेल ऑलरेडी रेडी आहे की ज्याच्यामध्ये असं नाही की तुम्ही कुणाला तरी पैसे देताय आणि त्याची मेंबरशिप घेताय. त्या मॉडेलपेक्षा महाराष्ट्र चेंबर वुड लाईक टू हॅव की आपण दोघं एकत्र येऊ, आपण तुमच्या कॅम्पसमध्ये हे सेंटर सेल्फ सस्टेनेबल मध्ये रन करू, हे जे इथं मांडलेले सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे ऑब्जेक्टिव्ह आपण फुलफिल करू आणि त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या आवारामध्ये अशी ऍक्टिव्हिटी सुरू करून त्याला सेल्फ डिपेंडेबल मोड मध्ये आपण ऑपरेट करू शकू. तर अशा पद्धतीने काम करण्याची मॉडेल आपल्याकडे आहे. ज्या विद्यापीठांना वाटतं त्यांच्याशी आपण सेपरेटली चर्चा करू. त्यांनी पुढे आलं तर आम्ही त्यांच्यासाठी त्यांचा प्रपोजल घेऊन त्यांच्या शंकांची सगळी उत्तरं देऊन इथली आमची जी इंडस्ट्रीची टीम आहे, मग ते सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा त्यातले असतील, या सर्वांना सहभागी करून घेऊन हे मॉडेल करण्याची आमची तयारी आहे. सो आता हे लक्षात आलं, यातनं पॉइंट्स लक्षात आले. सो आता आपण पुन्हा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वेबसाईट कडे जाऊ आणि इथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हे जे काही इनोव्हेशन सेंटर आहे तर त्याच्यामधून 2 प्रोग्राम राबवले जातात. एक बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्राम आणि दुसरा इनोव्हेशन इग्निशन इनिशिएटिव्ह.
परंतु या प्रोग्रामची माहिती देण्यापूर्वी मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण इथे जे जमलेला आहात ते ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप सेल इम्प्लिमेंट करण्याच्या उद्देशाने आणि त्याच्यासाठी मला इथून काहीतरी मदत किंवा माहिती मिळावी या उद्देशाने तुम्ही सगळे आलेले आहात. आता तुम्हाला स्वतःला हे सुरुवातीपासून म्हणजे तुम्ही बहुतेक बरेच दिवसापासून हे सगळेजण ऐकतायत, तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला याच्यामध्ये काय अडचणी दिसतात हे जर तुम्ही मला सांगितलं हात वर करून, म्हणजे तुम्ही सांगा, मी त्याची नोंद करून घेईल इथं काय. तर जे हे मॉडेल आहे, ह्या मॉडेल मध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का हे आपल्याला पटकन लक्षात येईल. ओके, सो माझी सर तुम्हाला विनंती आहे, कारण तुम्ही पहिल्यांदा वर्गात उभारून हुशार विद्यार्थी जसा विचारतो, सो मला तुम्हाला प्रश्न सर, तुम्हाला याच्यामध्ये ज्या अडचणी दिसतात, अडचणी जाणवतात, म्हणजे मी त्या अडचणी म्हणजे त्या त्रासाच्या अशा उद्देशाने नाही म्हणत मी, परंतु देर आर सम डिफिकल्टीज, देर आर सम challenges, maybe because we being into academics for such a long time, we probably found this is new. So मला तुमच्याकडून सर 1, 2, 3, 4 मुख्य मुद्दे यातले काय आहेत आणि या काय अडचणी येऊ शकतात याची जर तुम्ही सांगितलं तर त्या मॉडेल मध्ये या गोष्टींची काळजी घेतली असेल तर कशी, नाहीतर का नाही हे आपल्याला लक्षात येईल. सरांना एक माईक देता येईल का? आपल्याला सरांना माईक देता येईल? सर थोडीशी ओळख करून द्या, मी थोडस नवीन असल्यामुळं. जी नमस्कार सर, मी डॉक्टर एस बी क्षीरसागर, प्राचार्य दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर. जी आमच्या संस्थेचे 4 कॉलेजेस आहेत, आर्ट, सायन्स, कॉमर्स आणि एज्युकेशन. बरोबर. आणि संस्थेच्या पातळीवरती आम्ही अशा खूप ऍक्टिव्हिटीज राबवतो. मला खूप आनंद वाटतो ही गोष्ट सांगायला की विशेषतः एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटला आम्ही महत्त्व देतो. माझं कॉलेज छोटं आहे, 50 विद्यार्थी फर्स्ट इयर, 50 विद्यार्थी सेकंड इयर इंटेक आहे, परंतु त्याही विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड आम्ही अशा सेवा देतो की गेल्या 4-5 वर्षात माझा एकही विद्यार्थी आता पडून नाहीये. अर्थात डिमांडिंग घेतो, म्हणजे बाहेरच्या डिमांडला आम्ही पुरवू शकत नाही अशा अवस्था. मी यामध्ये अशी अपेक्षा करतो की प्रथमतः जॉबसाठी इनिशिएशन घेताना त्याला इंटरव्ह्यू टेक्निक आणि थोडं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचा टच असायलाच पाहिजे. बरोबर. आणि मग बाकीचे जे स्किल आहेत ते कदाचित फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, टाइम मॅनेजमेंट असेल किंवा लेबर मॅनेजमेंट असेल, इतर काही बरेच रोल्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. तर ते आपण कसे देऊ शकतो याच्यावर विचार केला पाहिजे. आणि हे जर देऊ शकलो नाही तर नुसतं त्या ट्रेनिंगला काहीच अर्थ राहत म्हणजे शिक्षक किंवा तो विषय शिकवून आणि परीक्षा घेऊन काही उपयोग नाही. नुसतं नाही, त्याला बरोबर. टोटल द्यावाच लागतो. बरोबर. आणि जेव्हा जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा जॉब प्लेसमेंटसाठी काही कॅम्प घेतो तेव्हा विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी बायोडेटा, CV, रेझ्युमी यातला फरक आणि ते कसं लिहायचा, अर्ज कसा लिहायचा, इंटरव्ह्यू कसा द्यायचा याचे ट्रेनिंग देतो. तर मला असं वाटतं त्याच्यात 2 शब्द महत्त्वाचे टाकावे. एक आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, दुसरा शब्द टाकावा पर्सनॅलिटी अँड लिडरशिप डेव्हलपमेंट. ह्या दोन्हीच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही टॉप लेवलला जाऊ शकता. मी इंडस्ट्री रिलेटेड ट्रेनिंग पण अटेंड केले आणि माझे विद्यार्थी मला शिकवतात. मला याचा आनंद वाटतो की जे आज इंडस्ट्रीमध्ये 50-60 लाखाचं पॅकेज घेतात माझ्यापेक्षा काही पटी. धन्यवाद सर. त्याच्यात शिक्षकाचं ऍक्च्युली क्रेडिट आहे, कारण वडिलांना आपला मुलगा आपल्यापेक्षा बेटर व्हावा आणि शिक्षकाला आपला विद्यार्थी बेटर व्हावा हे त्याचं कायम लक्ष असतं. त्याच्यामुळे आय थिंक यू हॅव अचीव्ड. परंतु हे इम्प्लिमेंट करताना म्हणजे तुम्ही तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही स्वतः प्रोएक्टिव्ह आहात, तुम्ही इनिशिएटिव्ह घेतात, काही गोष्टी करत आहात, मान्य. परंतु इन जनरल या सगळ्या संस्थांमध्ये हे ऑन जॉब ट्रेनिंग किंवा हे जे काही स्किल डेव्हलपमेंट किंवा इंटर्नशिप सेल ह्या ऍक्टिव्हिटी करताना काय अडचणी येतात ह्या जर तुम्ही मला सांगू शकलात, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही 100% करतात त्या तुम्ही करा, परंतु जिथं तुम्हाला अडचण येते असं वाटते त्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर इज रेडी टू सपोर्ट यू. आणि म्हणूनच इथे जमलेले जे काही आमचे इंडस्ट्रीचे उद्योजक आहेत, सहकारी आहेत, तो आमचा उद्देश आहे. त्यामुळं तुम्हालाच नव्हे तर तुमच्या आजूबाजूला तुम्ही बऱ्याच जणांशी ऐकता, तर त्याच्यामध्ये या प्रामुख्याने काय अडचणी येतात किंवा येऊ शकतील हे जर तुम्ही सांगितलं तर त्याचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू इथे. ठीक आहे, मी 10% डायव्हर्स केल्यासारखं वाटेल, परंतु विषय सोडणार नाही. पहिली महत्वाची गोष्ट अशी की आपण जे काही प्रयत्न करतो ना, मगाशी VC साहेबांनी, मी मोठ्याने बोलतो, मगाशी VC साहेबांनी जे मार्गदर्शन केलं आणि तुम्ही तुमचे प्लॅन किंवा काही ऍक्टिव्हिटीज असतील तर ते आमच्यासमोर मांडा
असं जे म्हटलं त्याच्याबद्दल मी साहेबांना मगाची फोटो टाकून ॲप्रिशिएट केले आणि तुम्ही मला जी संधी देत आहे त्याबद्दल मला आणखी मनस्वी धन्यवाद द्यावा वाटतो. यामध्ये सर होतं काय की समजा माझ्यासारख्या एखाद्या छोट्या महाविद्यालयाने 3 दिवसाचं ट्रेनिंग ठेवलं विद्यार्थ्यांसाठी, तर ते बऱ्याचदा असं वाटणं शक्यता असते प्राचार्यांना किंवा संस्थेला कॉलेजने ठेवलेलं ट्रेनिंग आहे. पण मला एवढं माहीत आहे की त्याच्यातून बाहेर पडणारे जे काय त्याचं आउटकम काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. मग याला जेव्हा विद्यापीठाचा आधार मिळेल किंवा तुमच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंट सेलचा आधार मिळेल तेव्हा ते खूप कॉन्क्रीट होऊ शकेल याचा मला विश्वास वाटतो. दुसरी गोष्ट अशी की प्रत्यक्षात ते राबवताना अडचणी काय असतात. आता जेव्हा विद्यार्थ्यांना बोलवलं जातं मग ते MIT मध्ये असेल किंवा इनचं असेल, इन माहीत असेल आपल्याला, तर अशा ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांना पाठवताना पहिल्यापासून आम्हाला सुरुवात करावी लागते की ते विद्यार्थ्याचे 1200-1500 रुपयाचे देण्याची व्यवस्था कुठून करायची. आणि आपल्या भागात एवढी फार पॉझिटिव्ह मानसिकता नसते. पैसे नाहीत असं नाही आहे बरं का, पण तेवढी पॉझिटिव्ह मानसिकता नाही. ती पहिल्यांदा मानसिकता तयार करण्याची गरज. दुसरी गोष्ट तुमच्या ह्या फॉर्ममध्ये तुम्ही शिक्षकांसाठीचा उल्लेख केला आहे. मला असं सुचवायचं शिक्षकांमध्ये आल्याशिवाय ते विद्यार्थ्यांमध्ये जास्त उतरणार, म्हणून शिक्षकांचे व्ह्यूज व्हिजन हे बदलणं खरंच खूप गरजेचं आहे. मी आज माझ्या कॉलेजच्या शिक्षकांना बोलवलं नाही, ते सुट्टीवरती आहेत, पण मलाच ते गिल्टी फिलिंग वाटतंय थोडं, मी त्याबद्दल माफी मागतो. परंतु ह्या व्ह्यूज शिक्षकांमध्ये जेवढ्या डेव्हलप होतील विशेषतः प्रोफेशनल डेव्हलपमेंटच्या संदर्भात आणि शिक्षकांना जेव्हा जबाबदाऱ्यांची जाणीव होईल, कारण उद्याचे विद्यार्थी कसे असले पाहिजे. आज इतकी संधी आहे सर कॉमर्स मॅनेजमेंट आणि सेवा क्षेत्रामध्ये की त्याग करण्यासाठी ह्या ट्रेनिंगची गरज. अडचणी मी बद्दल तुम्हाला नंतर वाटलं डिटेलली होतील आणि उपाय पण लिहून देईल. धन्यवाद सर. ठीक आहे, धन्यवाद. तर मला अजून सरांच्याकडून ऐकायला आवडेल. येस सर, तुमची थोडीशी ओळख करून द्या. You know where I can find, so there is a huge challenge, and then since now it is coming to all BA, BCom, BSc, MA, MCom and all these disciplines, these numbers which are coming up, they are very huge, and compared to that Ketanji, our number of industries which are existing, they are a little less, and then we will come back what all are the challenges from industry side, because from chamber side we have taken all this review, so we all will be discussing. So I understood, I got your point sir, thank you very much for sharing. Some other faculties or the professor, would they like to share? Maybe do you feel there is a problem of identifying the skill gap? That is how exactly to know that which industries has got which challenges, which problem, and then this NEP has provided us with a platform. They say that okay, you can impart education as per the need of the industry, but then how exactly to find that particular gap? Is it a challenge? Yeah, yes sir. Yes sir, take it. Yes sir, yes. नमस्कार सर, मी जगदाळे डॉक्टर संदीप वाचन महाविद्यालय ऐपशी कोऑर्डिनेटर. बेसिकली माझं जे बॅकग्राऊंड आहे ते MSWचं आहे. आमच्याकडे फील्डवर्क असल्यामुळे हे खूप आधीपासून आहे. तेव्हा हे पारंपरिक कोर्सला जेव्हा हे आणलेलं आहे त्याच्यानंतर हे खूप बर्डनसम झाले. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या इतकी आहे आणि मग ज्या बिलिंग इंडस्ट्रीज आहेत किंवा त्यांना जे काम अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडून त्याचं गंध यांना नसल्यामुळे किंवा आम्हाला इंडस्ट्रीमध्ये जाऊन काय करायचं आहे असं काहीच कोलॅबोरेशन किंवा अशा पद्धतीचं काहीच ट्रेनिंग प्राध्यापकांना संस्थांना नसल्यामुळे नेमकं काय काम करायचं आहे, काय शिकवायचं आहे, मग त्याचं मूल्यमापन करायचं आहे, त्याच्यावर ग्रेडिंग करायचं आहे. म्हणजे सिलेबस खूप तयार झालेले आहे, पण बेसिक ते काय आणि कसं करायचं याच्यात अडचणी आहे. एक्झिक्युशन मॉडेल इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यातलं चॅलेंज हे तुम्ही सांगताय, आणि दुसरं फॅकल्टी ट्रेनिंग हा एक तुम्ही सांगितला जो सरांनी सुद्धा तो मुद्दा उभा केला पुढे. येस, अजून एक मुद्दा असा आहे तो साधारणपणे स्टाफ कमी असण्याच्या स्वरूपाचा आहे. म्हणजे विद्यापीठ स्तरावर इतके कमिटीज आहेत की कॉलेजचे लोक तिथे असतात. कॉलेजमध्ये ऑटोनॉमस कॉलेजमध्ये एवढ्या कमिटीज आहेत आणि इतक्या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल्सवर माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये मी असं म्हणत नाही, पण मला असं वाटतं की हे खूप एकच माहिती खूप ठिकाणी भरावी लागते, त्यामुळे प्राध्यापकांवरचा नॉन क्लरिकलचा जो लोड आहे तो जास्त आहे आणि या कामाकडे मग ते अनावधानाने दुर्लक्ष होतात. जरी हेतू खूप प्रांजळ असले तरी जोपर्यंत आता आमच्याकडे ज्या मॅडम या सेलच्या प्रमुख आहेत त्यांच्याकडे इतर कामांचा इतका लोड आहे
हा, की या कामाला जो न्याय देण्यासाठी वेळ पाहिजे तो त्यांना नाही मिळू शकत. तर न्यायाचा मुद्दा आहे, त्याच्यात काही सोय होणार आहे का? म्हणजे फॅकल्टी अपॉइंटमेंट्स किंवा याच्यासाठी काही विशेष? Okay, I have noted down your points. So far we have noted down 3 points. One was about the fee structure. Okay, because the student has to pay for that particular thing. Okay, हा एक मुद्दा डिस्कस झाला. फॅकल्टीचा ट्रेनिंग झाला, फॅकल्टीच्या नंबर झाले. सरांच्याकडून जो मेन्शन केला गेला मुद्दा, त्याच्यामध्ये इंडस्ट्री त्या विद्यार्थ्यांना एंटरटेन करत नाही, हा एक मुद्दा होता. सो तो मी फक्त इथे मार्क करतो. इंडस्ट्री डोंट एंटरटेन स्टुडंट्स. आणि मुलांची संख्या जास्त आहे, उद्योगाची संख्या कमी आहे. हा जो चॅलेंज होता हा एक तुम्ही सांगितला. याच्या पुढे जाऊन अजून काही कुणाला ऍड करावं असं वाटेल? येस सर. Good afternoon, sir. My name is Avinash Mote, and I am training and placement officer of Sway College of Engineering. येस. रियालिटी जे आहे आणि कागदावर जे आहे त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. जी. म्हणजे आय डोंट नो NEP फ्रेम करताना इंडस्ट्रीला किती विचारात घेतले गव्हर्नमेंटने. आय एम स्टिल डाऊटफुल. मल्टिपल एंट्रीज, मल्टिपल एक्झिट, याच्यामध्ये स्किल त्या विद्यार्थ्याला किती मिळणार आहे आणि ते इंडस्ट्रीसाठी किती रिलेव्हंट असणार आहे, हा आणखी प्रश्न आहे. आता हे जेव्हा ऍक्च्युअली इम्प्लिमेंट होईल आणि आउटपुट जेव्हा बाहेर येईल, बरोबर, ते किती ऍक्सेप्टेबल असेल त्याच्यावर त्याचा लेवल्स डिपेंड आहे. हा. बट स्टिल इट्स डाऊटफुल. त्याच्यामुळे पहिला प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याचशा वेळेस जेव्हा पॉलिसी फ्रेम केल्या जातात, इवन ॲट द युनिव्हर्सिटी लेवल, मे बी ॲट द DT or EICT लेवल, I think now still you can take an initiative, but still there is a lot of gap. They are not still considering the inputs given by the industry. That's why there is a lot of difference between what is actually required and what is there in the academics or in the paper. Because institutes are bound to implement what is given by the government. Yes. That's Yes. why there is a gap. Yes. So they are not having the relaxation. In case of autonomy, it's a different thing. But still, because of NEP, there is a cap on the autonomy also. That is also a problem. That is one thing. Second thing is that there are so many things are involved in the academics. For example, as said by Prakash Marwar sir, that there is a 15 days scope for the 15 days in plant training or field work. Student has to go in industry and they have to take the knowledge from the industry. But in a 15 days, that is a very very small time frame when it comes from industry point of view. बरोबर. 15 दिवसामध्ये तो त्याचा रिपोर्टिंग मॅनेजर कोण आहे, इंडस्ट्रीचं लोकेशन काय आहे, हे यालाच वेळ जाणार आहे. बरोबर. त्यामुळे त्या 15 दिवसामध्ये आउटपुट ओरिएंटेड there will be nothing. Still it is fixed from the government that it is compulsory. बरोबर. हा दुसरा भाग आहे. त्याच्यानंतर जेव्हा इंटर्नशिपची गोष्ट येते, म्हणजे आता 1 month इंटर्नशिप आहे किंवा 3 months इंटर्नशिप किंवा 1 semester इंटर्नशिप, हा पार्ट आहे. त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत फ्रॉम साइड ऑफ द इन्स्टिट्यूट ऑल्सो, फ्रॉम द साइड ऑफ द ऑर्गनायझेशन ऑल्सो, दॅट वी फेस दिस टाइम. पहिली गोष्ट अशी आहे की ॲट द टाइम ऑफ इंटर्नशिप स्टुडंट्स आर नॉट हॅव्हिंग देअर फायनल इयर डिग्री सर्टिफिकेट. दॅट्स बरोबर. they cannot be part of apprenticeship. So they will be on the base of 12. जे काही त्यांना मिळेल हे 12च्या बेसिसवर मिळणार आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याला कॅप आहे, म्हणजे जो स्टायपेंड मिळेल तो 10,000 असेल, 15 असेल, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते 15-18च्या पुढे देऊ शकत नाहीत त्या इंटर्नशिपच्या फेजमध्ये. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पहिली गोष्ट आहे की जे चांगले क्वालिटीचे विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी जॉईन करायला तयार होत नाहीये. तर दुसरी गोष्ट आहे की इंटर्नशिपच्या वेळेस ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं काही फॉल्ट नाहीये, परंतु विद्यार्थ्यांची लेवल तेवढी नसल्यामुळे त्या टाइम फ्रेम मध्ये जे मिळणारं काम आहे, मोस्टली स्टुडंट्स आर वर्किंग ऑन द मशीन्स ऑर मे बी काइंड ऑफ Correct. idea kind of work, but that is again a learning, but that time student mindset is not that kind of mindset. Okay. हा दुसरी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक भाग जो आहे की इंडस्ट्रीला रिलेव्हंट जो आपण इंडस्ट्री आणि अकॅडमिया गॅप बऱ्याच वेळेस सगळेजण आपण ओरडतो, पण त्याच्यासाठी एफर्ट्स जे घेतले जातात त्याच्यामध्ये हार्डली आय थिंक देर इज only 1% from the every institute that is either IQC coordinator or TPO is connected with the industry. But when it comes to the all the faculty, it's completely lacking. म्हणजे इव्हन पहिल्या वर्षापासून विद्यार्थ्याला प्रोजेक्ट अलॉट केले जातात, तरी पण शेवटच्या वर्षाला जेव्हा तो इंटरव्ह्यू साठी अपील होतो तेव्हा प्रोजेक्टचा ऑब्जेक्टिव्ह सांगता येत नाही. आउटकम तर फार लांबची गोष्ट आहे. देयर इज अ डाऊट ऑन द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द फॅकल्टी ऑल्सो, अँड हाऊ मच दॅट टॉपिक प्रोजेक्ट टॉपिक इज रिलेव्हंट टू इंडस्ट्री.
तेच टॉपिक रिपीट होतात, त्याच गोष्टी रिपीट होतात आणि शेवट मग हे सगळं क्रेडिट पडते टिकोच्या अंगावर पडते. I know that pain. So that's why it is important that apart from fluent, the first priority that there should be a proper relevant things which is there for faculty. म्हणजे त्यांचं ट्रेनिंग होणं थोडंसं गरजेचं आहे. गोष्ट थोडीशी वेगळी आहे, डिफिकल्ट टू डायजेस्ट, बट इट्स अ रियालिटी. इंडस्ट्रीचे एक्सपेक्टेशन काय आहेत हे इन्स्टिट्यूट मस्ट अंडरस्टँड फर्स्ट अँड दे शुड ट्राय टू इन्कल्केट दॅट. त्यासाठी इन्स्टिट्यूटकडनं हे घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे इंडस्ट्रीला रिलेटेड टॉपिक्स आहेत त्याचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत, हे प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळत नाही अशातला भाग नाहीये. परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की एक्सपर्टी लेवल ऑफ फॅकल्टी, दॅट इज वन पार्ट, अँड सेकंड इज द टाइमली डिलिव्हरी ऑफ द आउटकम. दॅट इज अ मेजर कन्सर्न बिकॉज अकॅडमिक इज नोन फॉर लॅगिंग अँड इंडस्ट्री इज नोन फॉर द टाइमली डिलिव्हरी. हा जो गॅप आहे हा फार मोठा गॅप आहे. येस, तर हे दोन प्रॉब्लेम इफ यू कॅन Address. सम सोल्युशन फॉर दॅट, दॅट विल Yes. बी रिअली गुड. No, thank you very much. And I must say that you are a true TPO, because all these points I can see they are coming out of your own experience in dealing with the industries on one side, dealing with the internal students, and then trying to match, because I can see clearly every time the complete outcome, finally you are the responsible person, because what curriculum they have taught and other thing, but everything comes boiled down to the TPO, and probably this is why these are your outcome. Thank you very much. I have noted down. And इथं जे काही सगळे प्रश्न विचारले जात आहेत, आतापर्यंत जे विचारले गेले, आय एम कॉन्फिडंट जेव्हा हे मी मॉडेल तुम्हाला पुढच्या 15-20 मिनिटात सांगेन, तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची क्षमता ह्या मॉडेलमध्ये कशी आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि मग 10-15 मिनिटांमध्ये ज्या काही शंका आहेत त्या विचारून वी कॅन कन्क्लूड दिस वन. बट थँक्यू फॉर आस्किंग, अँड आय अश्युअर यू ऑल की या मॉडेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत, आणि याला अनुसरूनच हे एक्झिक्युशन मॉडेल आहे, जे इम्प्लिमेंटेशन करायला किंवा एक्झिक्यूट करायला सुद्धा एकदम सोपं आहे. त्याच्यामध्ये तुमचं बर्डन कमी होऊन तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. येस सर, तुमच्या पुढची चॅलेंजेस. Myself, Professor S.P. Deshmukh, National College, Solapur. One question is that there is no common platform among industry and colleges or university बरोबर. to search internship program, ओके. or there is no what we call it relation between them. Only Okay. we are approaching individual one industry Uh-huh. for the MOU. ओके, करेक्ट If they willing to, then we sign MOU, otherwise not. करेक्ट. So Maharashtra Chamber of Commerce is actually, येस, अपेक्स चेंबर ऑफ द स्टेट. या, so you have to take initiation that fill the gap between Right. academic and industry. करेक्ट. थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल क्वेश्चन. येस, या. नमस्ते सर. मी शब्दातच बोलतो वाक्यांच्या ऐवजी. मॅग्निट्यूड जे आहे आता विद्यार्थ्यांचं, विशेषतः आर्ट सायन्स, ते खूपच मोठे आहे, आणि निदान कॉमर्सच्या साईडला ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात बिझनेस रिलेटेड. पण त्या ज्या अडचणी आहेत त्यातल्या काही अडचणी अशा की त्या विद्यार्थ्यांना जाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, रेम्युनरेशन याची काय सोय आहे. एक उदाहरण म्हणून मी सांगतो. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पाठवलं तर ती इंडस्ट्री त्याला 3,000, 5,000, 6,000 काहीतरी महिन्यात देऊ शकेल. परंतु जर तुम्ही बँकेत आपल्या विद्यार्थ्यांना पाठवलं तिथे ट्रेनिंगला, गव्हर्नमेंटची कुठलीही बँक त्या विद्यार्थ्यांना 3,000 रुपये किंवा 2,000 रुपये सुद्धा महिन्याला सस्टेन. बरोबर आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशन जे करायचे त्याच्यातून, कारण त्याला मार्क्स द्यायचे समजा त्या विद्यार्थ्याला ते काम केल्याबद्दल त्याला ते ग्रेडिंगची जी सिस्टम आहे ती जे त्याचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणार आहेत त्यांना समजले पाहिजे. बरोबर. त्यांना वेळ काढता यायला पाहिजे. अन्यथा तिथे रिग्रेशन नावाची टर्म चालू होते. हो, हो. टू रिग्रेस मीन्स स्टेपिंग टुवर्ड्स ॲव्हरेज, या, स्टेपिंग टुवर्ड्स ॲव्हरेज, Yes. किंवा कधी कधी मग एक्स्ट्रा इंटरपोलेशन व्हायला लागतं तिथे. बरोबर. शेवटचा भाग आहे रिक्वायरमेंट आणि आताच्या जे काही एकंदरीत व्याप्ती मॅग्निट्यूड याच्याशी समन्वय करण्याची, जसं देशमुख सरांनी सांगितलं आणि इंजिनिअरिंगच्या सरांनी सांगितलं, तसा एक प्लॅटफॉर्म विद्यापीठाच्या पातळीवरती जर तुमच्याजवळ आणि आपल्या इथल्या सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचा प्रोजेक्ट तयार झाला तर मला असं वाटतं की कॉलेजला खूप महत्त्वाची मदत मिळू शकेल, आणि आता सुरुवातीला ती प्रोसेस जरा ॲक्सेलरेट होईल. मी आमच्या दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने तुम्हाला एवढी ग्वाही देऊ इच्छितो की आम्ही या बाबतीत
100% प्रयत्नशील राहू आणि तुमची सेवा आमच्यासाठी आणि आमचे प्रयत्न आणि काही सहयोग तुमच्यासाठी नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. 100% सर, त्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. धन्यवाद सर. माझ्या मते सगळ्यांचे जे काही प्रश्न होते, माझ्या मते ज्या लोकांनी प्रश्न विचारले बाकीच्यांच्या मनामध्ये सुद्धा साधारण हेच सगळे प्रश्न आहेत. आता आपण हे सगळे गोळा केलेले प्रयत्न, चेंबरचा हा जो काही बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्राम आहे हा घडतो कसा, हा वर्कआउट कसा होतो आणि याच्यामध्ये इंडस्ट्री, फॅकल्टी, इन्स्टिट्यूट, स्टुडंट, इन्व्हेस्टर, मेंटर या सगळ्यांच्या सहभागाने हा प्रोग्राम आपला चालवतो. सध्या जवळजवळ AICTE मार्फत 7,000 विद्यार्थी याच्यामधून आतापर्यंत पास झालेले आहेत. त्याच्यानंतर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जी पुण्यामधली आहे, त्या पुण्यामधल्या युनिव्हर्सिटीतले आयडिया रेझोनेटर या प्रोग्राम अंतर्गत त्यांच्या फर्स्ट इयरच्या जवळजवळ 7,500 विद्यार्थ्यांना या प्रोग्राम मधून आपण घेऊन गेलेलो आहोत. आणि अनंतराव पवार कॉलेज आहे पुण्यातलं, त्याच्यानंतर अजून 2-3 इन्स्टिट्यूट आहेत, लेक्सिकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे. तर इथं आपण आपला हा यशस्वीरित्या राबून मग आपण इथं आलेलो आहोत. तो आता मी या प्रोग्रामचं मॉडेल ऑफ वर्किंग जे आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याचं 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो. तर आता इथे हे जे PDF आहे त्या PDF मधला तो जो एक महत्वाचा PDF आहे तो मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करतो पहिल्यांदा. तर त्याच्यामध्ये हे जे काही एक्झिक्युशन मॉडेल आहे, तर या एक्झिक्युशन मॉडेलचं मी तुम्हाला पहिल्यांदा एक 5 मिनिटात कल्पना देतो की हे मॉडेल वर्क कसं होतं ऍक्च्युली. तर याच्यासाठी ओके हा, तर हे एम्प्लॉयबिलिटी, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, ऑन जॉब ट्रेनिंग आणि हा बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्रामचा एक महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये काय घडतं ऍक्च्युली, तर सर्वात प्रथम आम्ही आमच्याशी असोसिएटेड जेवढे उद्योग आहेत, जेवढे इंडस्ट्रीज आहेत, यांना या प्लॅटफॉर्मवरती आम्ही एनरोल करून घेतो. हा डिजिटल प्लॅटफॉर्म सर ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि तो आता तुम्ही पुढच्या 10 मिनिटात पाहाल. सो जी जे इनिशिएटिव्ह तुम्ही सांगितलं ना की हे घ्यायला पाहिजे, तर हे घेऊन गेल्या 4.5-5 वर्षापासून हे त्याला मॅच्युअर करत आपण इथपर्यंत आणलेलं आहे की ज्याच्यामुळे स्केलेबिलिटी असेल, आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी असेल, सायन्सचे असतील, या सगळ्यांना इफेक्टिव्हली उद्योगापर्यंत जोडण्यासाठीची यंत्रणा आपली ऑलरेडी अस्तित्वात आहे. तुम्हाला याच्यामध्ये क्लिक करून लॉग इन होणं हे तुमच्यासाठी फक्त 5 मिनिटाचं काम आहे. ते सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा उद्योग याच्यावरती जॉईन होतो. ते त्यांच्या समस्या, त्यांच्या नीड, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचे चॅलेंजेस, त्यांच्या प्रायोरिटीज हे या प्लॅटफॉर्मवरती शेअर करतात. आता उद्योगाला याचा काय फायदा होतो, तर त्यांनी जे शेअर केलेले प्रॉब्लेम, नीड, वॉन्ट, चॅलेंजेस आहेत, या चॅलेंजेस साठी लागणारे प्रोफेशनल कन्सल्टंट असतील किंवा फॅकल्टी असतील किंवा UGचे स्टुडंट असतील, PGचे असतील, रिसर्चचे असतील, कारण प्रत्येक प्रॉब्लेम हा कॉम्प्लेक्सिटी मध्ये वेगळा असतो. म्हणजे असं नाही की इंडस्ट्रीचे केतन सर विल बी द राईट पर्सन, त्यांना थोड्या वेळाने मी इथं बोलवणार आहे. त्या प्रॉब्लेमशी राजू सरांनाही मी बोलवणार आहे, वारणामधून पण मी बोलवणार आहे. तर हे प्रॉब्लेम्स खूप डिफरंट नेचरचे असतात. म्हणजे सगळे प्रॉब्लेम अगदी पुस्तकातल्या धड्यासारखे की त्यातला हा म्हणजे 2 तासात सोडवला जातो, हा 7 तासात सोडवला जातो, असं नसतं. सोडवायला चालू केल्यानंतर त्याच्यातूनही अजून अडचणी येतात. त्याच्यामुळं रिअल लाईफ मधले जे प्रॉब्लेम्स आहेत दे आर व्हेरी कॉम्प्लेक्स इन नेचर, सम ऑफ देम आर सिम्पल इन नेचर. आणि आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सर आपल्याकडे गुणवत्तावाले विद्यार्थी आहेत, मीडियम आहेत आणि काही कमी गुणवत्तावालेही आहेत. सो या प्लॅटफॉर्म वरती ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी, पात्रता, आत येण्याची सोय आणि बाहेर जाण्याची सोय, ज्याला आपण एंट्री आणि एक्झिट ज्याला म्हणतो ना, जे NEP मध्ये जे मेन्शन केलेलं आहे, ही सर्व सोय या प्लॅटफॉर्म मध्ये आणि ह्या एक्झिक्युशन मॉडेल मध्ये आहे. परंतु सुरुवात जी होते ती सुरुवात पहिल्यांदा इंडस्ट्रीला ऑनबोर्ड करून त्यांचे प्रॉब्लेम, नीड, वॉन्ट, चॅलेंजेस हे या सिस्टीम वरती कॅप्चर व्हायला चालू होतात. तर सगळ्यात खाली जे हा येलो कलरचा आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्री आत आली. 2 नंबरला जे कोणी मेंटर्स आहेत, प्रोफेशनल कन्सल्टंट्स आहेत, हे कन्सल्टंट्स ज्यांना असं वाटतं की माझ्याकडे असं स्किल आहे की जे वापरून मी त्या इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, तर असे कन्सल्टंट याच्यावरती ऑनबोर्ड होतात. ते का ऑनबोर्ड होतात, तर त्यांना त्याच्यातून रेव्हेन्यूची अपॉर्च्युनिटी दिसते. कारण उद्योगाला जर मल्टिपल सोल्युशन प्रोव्हायडर्स मिळाले, केतन सरांचा एक टिपिकल काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांचा चॅलेंज आहे,
तो ट्रेडिंग मधला असेल, तो मॅन्युफॅक्चरिंग मधला असेल, तो लॉजिस्टिक्स मधला असेल, तो बिलिंग मधला असेल, तो फंडिंग मधला असेल, तो कॅश फ्लो मधला असेल. पण त्यांना जर कळालं की हे 4 लोक इच्छुक आहेत, ऑफ द लाईन जाऊन ते त्यांच्याशी कनेक्ट करून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कोण आहे त्याला चूज करून ही कॅन कंटिन्यू. एनिवे त्यांचं काम थांबलेलं नाही. त्यांनी त्यांचे प्रयत्न जे आहेत, किंवा राजू सरांची त्यांची चादरीची फॅक्टरी आहे तिथं त्यांचं काम आहे ते त्यांचं चालू आहे. पण याच्यातून जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्याच्यामुळे जर त्यांचा त्रास 30%, 40%, 50% कमी होत असेल तर डेफिनेटली दे आर विलिंग टू कम ऑन बोर्ड. आणि म्हणून इंडस्ट्रीज हॅव स्टार्टेड ऑन बोर्डिंग. आज जवळजवळ 700-750 इंडस्ट्रीज याच्यावरती ऑनबोर्डेड आहेत. 1200 पेक्षाही जास्त प्रॉब्लेम्स याच्यावरती ऑनबोर्डेड आहेत. 650 पेक्षाही जास्त मेंटर्स याच्यावरती ऑनबोर्डेड आहेत या घडीला. सो हे मेंटर्सना ती चान्स मिळते. म्हणजे इंडस्ट्री आली, प्रॉब्लेम्स आला, मेंटर्स किंवा कन्सल्टंट आले. मध्ये कोणीतरी विचारलं होते की सर आमच्याकडे फॅकल्टी कमी आहे आणि अशा फॅकल्टीच्या वेळी आम्ही तात्पुरती फॅकल्टी कशी घ्यायची की जे खरोखर एक्सपिरियन्स असेल आणि जी मुलांना गाईड करू शकेल. तर या फॅकल्टीज, या मेंटर्स पैकी ज्यांना नॉलेज शेअरिंगची इच्छा आहे असे मेंटर्स आपण त्यांना महाराष्ट्र चेंबर तर्फे सर्टिफाईड एम्पॅनल्ड चेंबर्स म्हणतो, सर्टिफाईड एम्पॅनल्ड मेंटर्स म्हणतो. म्हणजे चेंबर तर्फे ते सर्टिफाईड एम्पॅनल्ड मेंटर्स होतात आणि हे अख्ख्या महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. आणि त्याच्यामुळे तुमच्या कॉलेजच्या जवळ असलेला त्या क्षेत्रातला 4 तासासाठी योगदान करू इच्छिणारा मेंटर याच्यावरून फाइंड करणं आपल्याला आज अडचण नाहीये. ओके, म्हणजे इंडस्ट्री आली, प्रॉब्लेम आला, मेंटर आला, त्याच्यानंतर आपण अकॅडमिक इन्स्टिट्यूटशी कनेक्ट होतो की ज्यांना खरोखर तुम्ही आता ज्या फॉर्म मधून दिलेल्या सगळ्या अपेक्षा आहेत की आम्हाला उद्योगाचे प्रॉब्लेम्स हवेत, आम्हाला उद्योगाच्या मुलांसाठी इंटर्नशिप्स हव्यात, ऑन जॉब ट्रेनिंगच्या संधी हव्यात, ही सगळी अपेक्षा असलेली प्रोएक्टिव्ह विजनरी मॅनेजमेंट असलेली जी इन्स्टिट्यूट आहे त्यांना आपण या प्लॅटफॉर्म वरती ऑनबोर्ड करतो. आणि मग या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे प्रोग्राम दिले जातात, ओके, आता आपण प्रोग्राम पर्यंत आलो. ओके, या विद्यार्थ्यांना ज्यांना स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग, जॉब हा महत्वाचा भाग आहे त्यांच्यासाठी 8 क्रेडिटचा इंडस्ट्री कनेक्ट इंटर्नशिप प्रोग्राम आणि ज्यांना ऑन जॉब ट्रेनिंग पर्यंत जायचं आहे त्यांच्यासाठी 22 क्रेडिटचा एनहान्सिंग एम्प्लॉयबिलिटी स्किल प्रोग्राम हे ऑलरेडी महाराष्ट्र चेंबरनी रेडी करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे ऑलरेडी या जून-जुलै पासून लॉन्च होत आहेत. ओके, याचा अर्थ असा नव्हे की ते आमच्या इन्स्टिट्यूट थ्रू कसे करायचे, तर याचे उत्तर आपण वेगळं डिस्कस करू. कारण एनईपी प्रमाणे या सगळ्या क्रेडिट एक्सचेंज किंवा बाकी ऍक्टिव्हिटीसाठी पॉलिसीज इन प्लेस आहेत, पण त्याच्यावरती मी नंतर चर्चा करेन. परंतु तुमच्या कॅम्पसमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्या आजूबाजूतल्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जर अशी ऍक्टिव्हिटी करायची असेल तर तुमच्या इथल्या सेंटर मधून महाराष्ट्र चेंबर आणि त्याच्या आजूबाजूच्या चेंबर्सना एकत्र घेऊन वी आर रेडी टू इनिशिएट सच सेल्फ सस्टेनेबल सेंटर की ज्याच्या मार्फत हे सगळं मार्गदर्शन चालवेल. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की इंडस्ट्री आली, त्यांचे प्रॉब्लेम्स आले, मेंटर्स आणि कन्सल्टंट्स आले, मग इन्स्टिट्यूट आल्या आणि हे स्टुडंट आले. आता जरी आपण म्हटलं की इंडस्ट्रीजना प्रॉब्लेम शेअर करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म दिलेला आहे, परंतु खरोखर योग्य शब्दामध्ये करेक्टली प्रॉब्लेम आर्टिक्युलेट करणं आणि तो खरोखर दुसऱ्याला समजेल अशा भाषेत मांडणं ही एक वेगळी कला आहे. म्हणजे मी जर सरांना विचारलं सर अर्धा तास देतील, परंतु मी त्यांना सांगितलं की मला हा स्ट्रक्चर्ड करून द्या, म्हणजे मला समजेल थांब मला माझी बाकीची काम आहेत, मी तुला नंतर भेट देतो, आता तू काय मला त्रास देऊ नकोस. ओके, सो व्हॉट वी आर डुईंग की ह्या विद्यार्थ्यांना जेव्हा आपण ट्रेन करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा इंडस्ट्री कनेक्ट इंटर्नशिप नावाच्या ह्या प्रोग्राम मधून आपण नेतो की जिथं यांना ट्रेन केलं जातं की इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम कॅप्चर कसे करायचे, डॉक्युमेंट कसे करायचे, आर्टिक्युलेट कसे करायचे, व्हॅलिडेट कसे करायचे, डिजिटाइज कसे करायचे. आणि त्या निमित्तानं आता हा विद्यार्थी त्या उद्योगाकडे मला इंटर्नशिप सर्टिफिकेट पाहिजे म्हणून जात नाही. तो मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्रामचा पार्ट आहे, मला उद्योगाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सहकारी म्हणून मला ट्रेनिंग मिळालेलं आहे आणि याच्या अंतर्गत प्रथम मी तुमच्या प्रॉब्लेमचं कॅप्चर, डॉक्युमेंट, आर्टिक्युलेशन मी तुम्हाला करून देणार की ज्याच्यामुळं मीच नव्हे तर माझे फॅकल्टी, इतर विद्यार्थी, प्रोफेशनल कन्सल्टंट तुमच्या योग्यतेप्रमाणे तुमच्या फ्रेम मध्ये बसणारे कोणीही तुमच्याकडे अप्रोच होऊ शकेल आणि याच्यासाठी तुमच्याकडून काहीही चार्ज घेतलं जात नाही.
आता जेव्हा इंडस्ट्रीला सांगितलं गेलं की तुम्हाला फक्त आठवड्यातून 45 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे, त्या विद्यार्थ्याला हे डॉक्युमेंट किंवा आर्टिकल करण्यासाठी तुमचे प्रॉब्लेम त्याला सांगायचे आहेत, आणि विद्यार्थ्याला मात्र ट्रेन केलेला आहे टू करेक्टली कॅप्चर, आर्टिक्युलेट, डॉक्युमेंट, डिजिटाइज अँड व्हॅलिडेट द प्रॉब्लेम स्टेटमेंट. याच्यामध्ये सगळ्यांचं काम झालं. उद्योगाचा स्वतःचा वेळ वाचला, विद्यार्थ्याला तिथे गेल्यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली, त्याला विशेष शिक्षण देण्यासाठी बाकी आपल्याला काही एक्स्ट्रा एफर्ट कॉलेजमध्ये टाकायची गरज नाही. सरांनी जो इव्हॅल्युएशनचा प्रश्न मांडला होता की याला आता मार्क कसे द्यायचे, तर त्याच्यासाठी लागणारी सेल्फ पेस्ड ऑटोमॅटिक ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट सुद्धा या कोर्स मध्ये बिल्ट इन आहे. म्हणजे ज्या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी बाहेर जातोय त्यांना त्यांच्या संस्थेच्या डॅशबोर्ड वरती या विद्यार्थ्यांनी खरोखर बाहेर जाऊन काय केलं, त्याच्यावरती उद्योगाचं मत काय आलं, आणि त्याच्यावरती या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मध्ये त्याचा परफॉर्मन्स काय आला, आणि त्यांनी खरोखर कॅप्चर केलेल्याचं डॉक्युमेंट काय आलं, हे तुम्हाला तुमच्या रेकॉर्डसाठी डाउनलोड करून तुमच्या डिजिटल लायब्ररीमध्ये ठेवता येईल. जेणेकरून कुणीही तुम्हाला नंतर विचारलं की या विद्यार्थ्याला A+ ग्रेड का आणि या विद्यार्थ्याला B- का, तर त्याचं सगळी तयारी या प्लॅटफॉर्म मध्ये बिल्ट इन आहे. ओके, सो इंडस्ट्री कनेक्ट इंटर्नशिप हा त्या विद्यार्थ्याचा सुरुवातीचा आहे जो पुन्हा या इंडस्ट्रीकडे जातो. त्याच्यामुळं जास्त इंडस्ट्री म्हणून जास्त प्रॉब्लेम म्हणून जास्त मेंटर्स म्हणून जास्त इन्स्टिट्यूट जास्त विद्यार्थी हा पॉझिटिव्ह सायकल मध्ये रन व्हायला चालू होतो. आता हे मी फक्त तुम्हाला चित्रातून दाखवलं. ओके, आता हे प्रत्यक्षात घडतं कसं, आणि याच्यासाठी लागणारे डॅशबोर्ड आणि याच्यासाठी लागणारा प्रत्येक एंटिटीला एकत्र येणारा प्लॅटफॉर्म हा मी तुम्हाला 5 मिनिटात दाखवणार. परंतु या मॉडेल संदर्भात आय होप आय हॅव एक्सप्लेन यू की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनी हे जे काही इनिशिएटिव्ह घेतलंय त्याच्यामध्ये सगळ्या घटकांना एकत्र आणण्याचा हा इफेक्टिव्ह प्रयत्न आहे. हा नवीन नाही आहे, हा गेल्या 3.5-4 वर्षापासून याचे ट्रायल किंवा याचे इम्प्लिमेंटेशन चालू आहेत. याच्यातल्या ज्या काही बारकावे होते त्या बारकाव्यामधून ओव्हरकम करून आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत, आणि याच्या आता सक्सेस स्टोरी मी तुमच्या समोर दाखवतो. आणि देन वी विल सी की मला आता हा जर माझ्या ओजीटी साठी किंवा इंटर्नशिप साठी वापरायचा असेल तर मला नक्की काय करायला पाहिजे. ओके, सो नाउ आय गो टू द ऍक्च्युअल एक्झिक्युशन मॉडेल, आणि मी तुम्हाला त्याची प्रोसेस सांगतो, आणि त्या प्रोसेसच्या वेळी मी याच डायग्रामचा रेफरन्स घेणार आहे. इंडस्ट्रीला लागणारा म्हणजे त्यांचा जो लॉग इन आयडी आहे, त्यांचा जो पासवर्ड आहे ते दिल्यानंतर त्या इंडस्ट्रीला हा ऍक्सेस मिळतो. आता याचा अर्थ असा आहे का की त्या इंडस्ट्रीला स्वतः जाऊन तिथं लॉग इन करायला पाहिजे आणि मग ते पासवर्ड टाकायला पाहिजे, कारण देर आर मेनी SMEs MSMEs who will be initially reluctant, कारण त्यांना त्यांचे स्वतःचेच व्याप एवढे जास्त आहेत की स्वतः जाऊन करा म्हटलं नाही, पण कुणीतरी मदत करायला आलं तर त्यांची त्याच्यासाठी काही अडचण नाही आहे. सो विद्यार्थ्याला आपण हेही शिकवतो की इंडस्ट्रीच्या वतीनं इंडस्ट्रीकडे जाऊन त्यांना या पोर्टलवरती लॉग इन कसं करायचं, त्यांचे प्रॉब्लेम कसे कॅप्चर करायचे, त्याच्यामुळे विद्यार्थी हा इंडस्ट्रीच्या वतीनं हे काम करू शकतो. आणि मग त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्यांनी जर बरोबर खरोखर जर काम केलं असेल करेक्टली तर त्याला आवडीने इंडस्ट्री पेमेंट द्यायला तयार आहे. केतन सर, आप एक बात बताना कि ये लोग मतलब यहाँ पे एक अंडरस्टैंडिंग है कि इंडस्ट्री इज नॉट रेडी टू पे, लेकिन मैंने जो देखा है, if that candidate is proving himself, he is capable, and if he is demonstrating the result, industry doesn't have problem in paying him this one. So you agree with my statement? Thank you. Raju sir, आप भी इससे agree करते हो? ठीक है. So for academic institute, making a payment to that particular student is not a problem, provided they get a profile, they get an update. So now here is the challenge. So this particular platform, when I will show you student login dashboard, every activity, every performance of the students gets monitored. University can use it for the grading, as well as industry can check his performance, so that student can say, sir, I have done this work since last 2 months, 4 months, 6 months, and that's why I deserve this. Now they also have got validation from the chamber. They can see his profile, they can see his audio, and within 10-15 minutes they will be able to make a decision. Am I really willing to pay this particular student or no? Okay, so that particular thing also has been taken care of. But first, when industry has got this one, so what all benefits industry get, I am just sharing with you over here. So the industry has got benefits of resource sharing and resource accessing. In this particular sharing resource facility, that industry can share their resources such as
So resources such as their human resources, their information technology, their intellectual property, or their other features, they will be able to share over here. And whenever they are sharing this particular thing with that particular category, the other mentors, institutes, students, they can see what industry has to share with us or what industries need. So this is that resource sharing model which is available over here. आणि इथं इंडस्ट्री कनेक्ट म्हणजे या इंडस्ट्री कनेक्ट अंतर्गत आय थिंक आहे द नेटवर्क. Siddharth, you have any network Wi-Fi hotspot? Can you just give me if it is having 5G, and can you just tell me, because this requires connectivity with. Okay. मग तो प्रॉब्लेम काय आहे, तो प्रॉब्लेम का आहे, तो कुठे ऑब्झर्व होतो, तो कसा कॅप्चर करायचा, या सगळ्याचं जे काही डिटेल ट्रेनिंग आहे ते त्या विद्यार्थ्याला दिलं जातं की ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम कॅप्चर होतात. आणि तुम्हाला इथं बघायला मिळेल की आज जवळजवळ 1225 प्रॉब्लेम्स वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमधून इथं आहेत. तुम्हाला जे हवे ते प्रॉब्लेम इथून 10 असतील, 50 असतील, ते तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही त्याला स्वतः रिप्लाय किंवा रिस्पॉन्ड करू शकता जेव्हा तुम्ही या प्रोग्रामचा पार्ट होता. तर हा झाला इंडस्ट्रीचा डॅशबोर्ड की ज्याच्यामधून या इंडस्ट्रीला या प्रॉब्लेमचं सोल्युशन देणारे कोण आहेत किंवा त्यांचे डिटेल्स काय आहेत हे त्यांना या रिस्पॉन्स मधून मिळतं. आणि ते आधी कळालेलं असल्यामुळं त्याला आता त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मेंटर्सला किंवा त्या फॅकल्टी बरोबर ऑन जॉब ट्रेनिंग किंवा R&D किंवा फंडेड प्रोजेक्ट करायला अडचण येत नाही. सो हा झाला इंडस्ट्रीचा डॅशबोर्ड. इथे आहे हा मेंटरचा डॅशबोर्ड. तुम्ही फॅकल्टी म्हणून मेंटर आहात तर वी कॅन कनेक्ट यू विथ द इंडस्ट्री की ज्यांना अशा टाइपचे कोर्सेस किंवा प्रोग्राम डेव्हलप करायची तयारी आहे. राजू सर इथं आहेत, कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये चादर मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेस ही संकल्पना आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे येण्यापूर्वी जर चादर मॅन्युफॅक्चरिंगच्या पद्धती, प्रोसेस व त्यातले बारकावे असा जर विषय घेतला आणि त्याच्यामधून जर इंटर्नशिप केली तर ही इज रेडी. आणि कोणी फॅकल्टी जर असा प्रोग्राम कन्वर्ट करायला तयार असेल तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला त्यांच्या इंडस्ट्री बरोबर कनेक्ट करून देतो. तुम्हाला स्वतःचा फॅकल्टी म्हणून तो प्रोग्राम लॉन्च करण्यासाठी तुम्हाला स्वतःला मोबाईल NEP प्रमाणे तुम्ही तुमच्या कॅम्पस थ्रू तो प्रोग्राम सुद्धा लॉन्च करू शकता. तर हा मेंटर तो प्रोग्राम लॉन्च करू शकतो. मेंटरला स्वतःचे कोर्सेस रन करण्यासाठी इथं फॅसिलिटी आहे. आणि त्याच्याशिवाय मेंटरला सोल्युशन डेव्हलपमेंट मध्ये वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम दिसून मेंटर स्वतःला सुद्धा कन्सल्टन्सी याच्यातून घेऊ शकतो. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातली PhD आहे, रिसर्च आहे, जे काही केलेलं आहे ते सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही इथून पाहू शकता आणि त्याला तुम्ही इंडस्ट्रीशी कनेक्ट करून रिस्पॉन्ड करू शकता. हा डॅशबोर्ड आहे, हा विद्यार्थ्याचा डॅशबोर्ड आहे. या विद्यार्थ्याला रिसोर्स शेअरिंग म्हणून त्याचे स्वतःचे रिसोर्सेस किंवा इंडस्ट्रीचे रिसोर्सेस पाहता येतात आणि सोल्युशन टू डेव्हलपमेंट मध्ये तो स्वतः या प्रॉब्लेमचे सोल्युशन बिल्ड स्वतः डेव्हलप करून तो इम्प्लिमेंट करू शकतो. आणि युनिव्हर्सिटी म्हणून तुम्हाला सुद्धा युनिव्हर्सिटीचा एक डॅशबोर्ड आहे. या डॅशबोर्डवरून तुम्हाला या सगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी स्वातंत्र्य आहे. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी तो प्रोग्राम केलाय, कोर्स केलाय, त्यांचा सगळा फीडबॅक इथून मिळतो. तुम्ही अपलोड डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वतःला डॉक्युमेंट अपलोड करू शकतात, डाउनलोड करू शकतात. तुम्हाला तुमच्या स्टुडंटचे रिपोर्ट्स याच्यामधून मिळतात. इंटर्नशिप सेल्स स्थापन करण्यासाठीच्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत या सगळ्या स्टेप्स या पोर्टलवरती रेडी आहेत. ज्या त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची यादी गोळा करा, त्यांना हे सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग द्या, त्यांना त्या बाकीच्या गोष्टी करा, त्यांचा डाटा तयार करा, इंडस्ट्रीला ऑनबोर्ड करा. तर तुमच्या डॅशबोर्ड वरून 5 मिनिटांमध्ये तुमचा इंटर्नशिप सेल या माध्यमातून रेडी होतो आणि तुम्हाला तुमच्या कॅम्पस मधल्या असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप मॅनेज करणे किंवा त्या सगळ्या प्रोसेसेस याच्यामध्ये पूर्णपणे कंप्लाय केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं हे जे काही आता मी तुम्हाला मॉडेल दाखवलं या मॉडेल प्रमाणे इथं हा पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म इंडस्ट्री, मेंटर्स, इन्स्टिट्यूट, स्टुडंट यांना एकत्र आणणार आहे. आणि मग याला कोर्स मध्ये बसवण्याच्या दृष्टीनं याचा जो काही स्ट्रक्चर आहे हा स्ट्रक्चर साधारण या पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करतो. याला 8 क्रेडिटचा इंडस्ट्री कनेक्ट इंटर्नशिप प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी 2 क्रेडिटसाठी इंडस्ट्री इंडक्शन अवेअरनेस की माझ्या आजूबाजूला इंडस्ट्री काय आहेत, त्यांच्यामध्ये काय घटना घडतात, त्यांच्यामधले चॅलेंजेस काय आहेत आणि त्यांना कशाची गरज आहे. कारण सकाळी सरांनी सांगितलं की आपल्या आजूबाजूच्या इंडस्ट्रीची माहिती पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र चेंबर हे सोलापूर मधल्या उद्योगांना एकत्र घेऊन त्यांचे जे काही रिक्वायरमेंट आहेत, नीड आहे हे करण्याची प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे.
आणि त्याच्यामध्ये इथल्या इंडस्ट्रीज, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे चॅलेंजेस, नीड्स हे सगळे याच्यामध्ये कॅप्चर केले जातात. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी स्किल, ऍप्टिट्यूड अँड स्वॉट अनालिसिस, म्हणजे त्याचं न्यूमरिकल स्किल असेल, त्याचं कम्युनिकेशन स्किल असेल, त्याचं टेक्निकल ॲबिलिटी असेल, तर या सगळ्या ॲबिलिटीचे रडार चार्ट तयार होतात की जेणेकरून इंडस्ट्रीला कळतं की हा विद्यार्थी कोणत्या क्षमतेचा आहे. आणि टीपीओ ला सुद्धा लक्षात येतं की जर हा विद्यार्थी या क्षमतेचा असेल तर उगाच तो येऊन तुमच्याकडे सर मला टाटामध्येच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट पाहिजे, तर ॲज अ टीपीओ यू कॅन से दॅट की यू आर लॅकिंग इन दीज ऑल एरियाज अँड दॅट्स हाऊ ही विल बी एबल टू डिनाय दॅट वन. ऑप्शनली जर त्या विद्यार्थ्याला कशामध्ये इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्याला पर्सनॅलिटी पॉलिशिंग किंवा सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट आहे. आणि हे सगळं केल्यानंतरच त्याला इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर कडून रेकमेंडेशन लेटर दिलं जातं. कारण हे ट्रेनिंग घेऊन जेव्हा तो उद्योगाकडे जातो तेव्हा तो खरोखर उद्योगासाठी सक्षम विद्यार्थी म्हणून काम करतो. आणि त्याच्यानंतर इंडस्ट्री रेडीनेस मध्ये त्याला आवडीचे जे प्रॉब्लेम्स आहेत, 4 महिन्याचा 6 महिन्याचा जो आपला इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप आहे, तिथं तो हे प्रॉब्लेम ऑलरेडी चूज करू शकतो. आणि आपल्याकडे असलेल्या मेंटर्सच्या गाइडेड मेंटरिंगच्या माध्यमातून हा या प्रोग्रामला कंप्लीट करू शकतो. आणि एनहान्सिंग एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजे उद्योगांनी सुरू केलेले की ज्याच्यामध्ये सध्या किर्लोस्कर जोडलं जाते, त्याच्याशिवाय अजून जवळजवळ 15 ते 20 मोठे कॉर्पोरेट इंडस्ट्रीज आहेत. जे सरांनी सकाळी सांगितलं की त्या प्रोग्रामच्या माध्यमातून कॉर्पोरेट इंडस्ट्रीचं ट्रेनिंग होईल, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या एसएमई एमएसएमईचं सुद्धा ट्रेनिंग याच्यातून घेऊ शकता. ऍज वेल एज वारणा सारखा असेल किंवा सोलापूरमध्ये लघु उद्योजक असतील तर त्यांच्याही मदतीनं तुम्ही असे स्किल प्रोग्राम करू शकता. तर हा पूर्ण केला तर तो 22 क्रेडिटचा होतो. फक्त इंडस्ट्री कनेक्ट इंटर्नशिप क्रेडिट असेल तर तो 8 क्रेडिटचा होतो. आणि त्याच्यानंतर मात्र इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, कमर्शियलायझेशन याच्यामध्ये आयडिया रेझोनेटर, आयडिया ऍक्सेलरेटर आणि स्टार्टअप ऍक्सेलरेटर. आणि या प्रोग्रामचं एक वैशिष्ट्य असं आहे की सोलापूर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण प्रत्येक इन्स्टिट्यूटला 20 विद्यार्थ्यांना कॉम्प्लिमेंटरी इंटर्नशिप आपण अनाउन्स करतोय. त्या संदर्भातला करार विद्यापीठाबरोबर होईल. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूट मधल्या 2 फॅकल्टीजना फॅकल्टी कॅपॅसिटी बिल्डिंग, की रिअल लाईफ मध्ये जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात तेव्हा ते कसे करायचे असतात आणि त्याच्यासाठी लागणारे प्रोसेस किंवा थॉट प्रोसेस काय आहे. सो दिस ऑल थिंग्स आर बिल्डिंग. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पर्टिक्युलर मॉडेल मध्ये आहे. आणि आम्हाला तुमच्यासाठी हे मॉडेल विद्यापीठामार्फत किंवा डायरेक्टली तुमच्यापर्यंत इम्प्लिमेंट करण्यासाठी सुद्धा आम्हाला काही अडचण नाही. आम्ही इथे आहोत. आमचे उद्योगातले सहकारी आहेत. ऍक्च्युअली त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू किंवा हे घ्यायचा थोडासा प्लॅन होता, परंतु आता वेळेच्या अभावानं प्लस शितोळे सरही बऱ्याच वेळपासून थांबले. सर सॉरी, तुमचाही बराच वेळ घेतला. परंतु इवन करिअर कट्टा असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील तर वी आर ट्राइंग टू वर्क टुगेदर in a collaboration manner so that we can ensure that finally our student becomes employable and he is ready for industry. And with this I conclude my session and I'd like to hand over to Shitore sir. Thank you very much. पाटील साहेब, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल द्या. हो सर, मी आहे इथं. त्याच्यामुळं ओके, मी देतो. एकच मिनिट सर, फक्त नंबर देतो. सर ईमेलचा डाटा तुमच्याकडे आहे, ईमेल करू नका. आज इथं आलेल्या लोकांना माहीत पडणं गरजेचं आहे. नुसतं सोलापूरला चादर नाही तर सोलापूरला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट होतो ते टेरी टॉवेल. ज्या टेरी टॉवेल नंतर सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त शुगर फॅक्टरीज. ज्या शुगर फॅक्टरीजमध्ये जरी लेबर काम कमी असलं तरी तिथं मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे. कारण वर्षानुवर्षे साखर ठेवून नंतर स्टोरेज करून विकले जातात. आणि आपल्या इथं फूड प्रोसेसिंग, इथंच तुमच्या रोडला येताना प्रोमोगायनेटचं मोठं सेंटर जे भारताचं आहे, त्या प्रोमोगायनेटमधून मोठ्या प्रमाणात फूड प्रोसेसिंग होते. अनेक वस्तू आपल्या फेकल्या जातात. त्या वस्तूचं फूड प्रोसेसिंग होऊन मोठं जॉब मिळू शकते. हे आपण युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला सुद्धा आपण सहकार्य करू शकतो. त्यानंतर सोलापूरमध्ये केमिकल फॅक्टरीज आहेत. बालाजी एमाइन्स एक नाव आपल्याला माहीत आहे. तसेच एक 7-8 फॅक्टरीज आहेत ज्यांना आम्ही बिलो पोर्जिन सर्टिफिकेट्स देतोय. त्याच्यामध्ये अनेक एक्सपोर्ट सोलापुरात मोठ्या प्रमाणातून झाले. कोविडमध्ये सगळ्यात जास्त औषधला जे रॉ मटेरियल लागते तो सोलापूरतून एक्सपोर्ट झाला. तिथं मोठ्या प्रमाणात जॉब. त्यानंतर प्रिसिजन कॅम्पशाफ्टच्या नावाने आपण एक ओळखताय. तसेच छोटे छोटे उद्योग आहेत ज्याच्यात आता इलेक्ट्रिसिटीचे गाड्या आपण सगळेजण वापरतो, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापरतो. आणि अजून एक की सोलापूरमध्ये NTPC आली आहे. त्या NTPC नंतर सिमेंट फॅक्टरीज आहेत. त्या सिमेंट फॅक्टरीमध्ये सुद्धा आपल्या लोकांना जॉब चांगल्यापैकी मिळू शकते. आमच्याकडं सोलापूरमध्ये मोठ्यामध्ये APMC आहे, जिथं आज भारतामध्ये सगळ्यात जास्त इम्पोर्ट आपल्या कांद्याचे इथं मार्केटिंग झालंय. आणि आज कांदा
कमी भावात विकलं गेल्यामुळे अनेक लोक नाराज होतात। लिंबूचे भाव आज आपण 15 ते 20 रुपये बघतोय, मिरचीचे भाव आपण बघितलंय, इथं कोल्ड स्टोरेजचं प्रमाण कमी आहे। जर काही जण स्वतःच उद्योग करू शकत असतील तर क्लस्टर भारत सरकारची स्कीम आहे, त्या क्लस्टर स्कीम खाली आपण कोल्ड स्टोरेज घालू शकतो, त्याला भारत चेंबरच्या वतीने 100% सहकार्य देईल। त्यानंतर ना मार्केट यार्डमध्ये जे बिझनेस करतोय, जेव्हा एखादा स्टुडंट असतोय त्याला कुठे जॉब करायचा किंवा ट्रेडिंग बिझनेस करायचा आहे, याच्याबद्दल काही गायडन्स असेल तर आम्ही ते गायडन्स द्यायला तयार आहे। त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं ते भारत सरकारच्या स्कीम्स आहेत, त्या नुसतं आपण सगळे ऑनलाईनवर करतोय, अनेक जण रील्स बघतात, रील पाठवतात, करतात, व्हॉट्सअप कंटिन्यू त्यांच्या हातात असते। त्यांनी जर भारत सरकारचे स्कीम्स, जसं तुम्ही मॅडम आता आर्ट्सचे बोलल्या, भारत सरकारचे स्कीम जरी त्यांनी अभ्यास केले तरी जर लोकांना तुम्ही ते शिकवलं, जसं सरांनी म्हणले की आम्ही सहाय्यक म्हणून लोकांना पाठवू, तर त्याच्या मेंटरमध्ये आम्हाला काम मिळू शकते। आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये 2 क्लस्टर झालेले आहेत। एक डाईंगमध्ये MSMEचा भारत सरकारच्या वतीने एक क्लस्टर आहे, जे डाईंगचं चिंचोळे मेडिसिन आहे, आणि अजून एक भारत सरकारचं क्लस्टर आहे, आणि DICच्या मार्फत 9 क्लस्टर सोलापूरात आहे। तर कोणाला उद्योग करायचा असेल तर त्यांनी आमच्याशी भेटावं। सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स कधी त्या गोष्टीसाठी सहकार्य करायला तयार आहे। अजून एक गोष्ट आहे की सगळ्या गोष्टी चालतात, पैशाचं नाटक चालत नाही, आपल्या व्यापाऱ्यांना सुद्धा पैशाशिवाय चालत नाही। तर आपल्या व्यापाऱ्यांना आम्हाला आता अकाउंटेबिलिटी फार गरज आहे, कारण GST नावाचा प्रकार आलेला आहे, इन्कम टॅक्स, त्यानंतर GST, TDS, TCS हे वेळच्या वेळी आम्हाला द्यावं लागतात, अदरवाईज आम्हाला फाईन लागतो। तर त्याच्यासाठी अकाउंटचे पुरवठा आम्ही जेव्हा 2016ला GST लागला होता तेव्हाच आम्ही MOU टॅली बरोबर केलाय, आणि आज सुद्धा तो MOU चालू आहे। सोलापुरातून गेल्या वर्षभरामध्ये 1000 लोकांना आम्ही टॅलीमधून रोजगार दिलाय। तर आपल्यामध्ये जे अकाउंटचे पोरं हुशार असतील तर त्यांनी सुद्धा ह्या टॅलीमध्ये आपण शिकावं, कारण आम्ही किरण टॅली बरोबर जे टॅली केलंय MOU आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य दाखवलं तर आम्ही त्यांना 100% रोजगार कमी रेटमध्ये देऊ, आणि आम्हाला अजून सुद्धा भरपूर रोजगार त्याच्यातून पाहिजे। दुसरं, जिल्हा कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुद्धा काम आपलं चालू असतंय, त्याच्यात सुद्धा मी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे, त्याच्यात सुद्धा जरी मुलांनी नोंद केलं तर ते जॉब मिळू शकते। तर हे जे आजचं प्रयत्न आहे त्याला आपण सगळे सक्सेस करा एवढी विनंती करतो। वेगवेगळ्या फॅकल्टीज आणि चांगल्या इंडस्ट्री आहेत, सोलापूरला 2 MIDC पॅक आहे, एक होडगी इंडस्ट्रीजचे 3 पॅक आहे, चांगलं जॉब आपल्या इथं दिलं जात आहे। आणि आज इकडं कुंभारी MIDC जे 22 एकरमध्ये पूर्ण तयार आहे, मला खात्री आहे की विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर ती MIDC सुद्धा पूर्ण होईल, त्याचा पूर्ण आमचा डाटा पूर्ण झालेला आहे, आणि ती MIDC आल्यावर आपल्या इथं उद्योग होईल, कारण आज जागा शिल्लक नसल्यामुळं नवीन इंडस्ट्री यायला सुद्धा जागा नाही आहे। पण सोलापूरच्या लोकांना इथं काम येण्यासाठी ॲग्रिकल्चरवर थोडं जास्त भर आपण मुलांना द्यावं एवढी विनंती करतो, कारण ग्रामीण भागातले युवक आज आणि सोलापूरमध्ये मिरवणूक जयंतीच्या मागे जे लागलेल्या लोकांना जर आपण काम लावायचं असेल तर त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की दुधाचा व्यवसाय, जसं शरद पवार साहेब म्हणतात की पूरक व्यवसाय शेतीभर निवडा, तर दुधाच्या व्यवसायात आमचं म्हणतो की आम्ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये या, आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात जॉब आपल्या सोलापूरला मिळू शकतं। त्यानंतर गार्मेंट इंडस्ट्री सोलापुरात आहे, आणि गार्मेंट इंडस्ट्रीतून पिशव्याचं काम मोठ्या प्रमाणात होऊ शकतंय, कारण आपणच महाराष्ट्र चेंबरकडनं आपण जेव्हा प्लॅस्टिकला बॅन आलं होतं तेव्हा नॉन-वेज बॅगची आपण वापरत आहे, त्या नॉन-वेज बॅगला मी सोडवलं होतं, ती बॅग आता चालू आहे, पण बाकी प्लॅस्टिकच्या बॅगा सगळ्या बंद आहे, पर्यावरणात ते घातक आहेत। पर्यावरण दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, एवढंच विनंती करतो, कोणाला जर गार्मेंटिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांचं बी आम्हाला पाठवा, आम्ही त्यांना बी काम आम्ही देऊ। एवढीच इच्छा आहे की सोलापुरातील जास्तीत जास्त युवक सोलापुरात राहावा, त्यांना व्यापारीकडनं सगळं मदत मिळू शकेल। अजून एकाने एक प्रश्न विचारला होता की आम्ही कोणाला जाऊन भेटायचं आणि कसं करायचं, तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही आमच्याकडे आला, आम्हाला भेटला, आमचं ऑफिस सिद्धेश्वर कापड मार्केटमध्ये आहे, आपण दिसतं नोंद दिलं तर आम्ही तुम्हाला 2 दिवसात त्याचा रिप्लाय देऊ। कुठल्या इंडस्ट्रीला काय जागा असते ते आमच्याकडे लेखी लिहिलेलं आहे, आमच्याकडं 24/7 काम चालू असतं, पर डे आम्ही तिथं आमचे सेक्रेटरी धवलशाह, आम्ही आमचे उपाध्यक्ष दत्ताना सुभाषे सगळे लोक असतोय, दर 2 दिवसाला आम्ही तिथं मिटिंग घेतो, आणि त्याच्यातून आपल्याला सहकार्य करू एवढीच ग्वाही देतो, आणि माझं लाभलेलं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा सगळा डाटा सगळ्यांना या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल होईल, त्यामुळे प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऑनबोर्ड झाला तर तुम्हाला हे सगळं ऍक्सेसिबल राहील। थँक्यू। खूप धन्यवाद सर। यानंतर सोलापुरातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सन्माननीय विभागीय सहसंचालक
माननीय डॉक्टर नलिनी टेंभेकर मॅडमना व्यासपीठावर विराजित होण्याची मी नम्र विनंती करते. तसेच सन्माननीय मार्गदर्शक आजचे माननीय श्रीयुत यशवंत शितोळे सरांना व्यासपीठावर येण्याची नम्र विनंती करते. सोलापुरातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सन्माननीय डॉक्टर नलिनी टेंभेकर मॅडमचा सत्कार माननीय डॉक्टर अनिल घनवट सरांनी करावा अशी मी नम्र विनंती करते. माननीय डॉक्टर पाटील सरांना व्यासपीठावर येण्याची मी नम्र विनंती करते. करिअर कट्टा तर्फे काही पुरस्कार देण्यात आले, त्यांची नावं इथे मी माननीय डॉक्टर राजशेखर शिंदे, DBF दयानंद महाविद्यालयाचे सन्माननीय डॉक्टर राजशेखर शिंदे सर, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सन्माननीय डॉक्टर रामजी सर हा सत्कार स्वीकारत आहेत, हा पुरस्कार स्वीकारत आहेत. मी टाळ्यांचा गजर करण्याची नम्र विनंती करते. यानंतर जिल्हा समन्वयक द्वितीय पारितोषिक आहे डॉक्टर कीर्तिकर. याच महाविद्यालयात उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालयाचा द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर सभागृहात उपस्थित असलेले विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी, विविध महाविद्यालयातून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले करिअर कट्टाचे समन्वयक, प्राचार्य आणि इतर महाविद्यालयातील प्राध्यापक. तर आज हा करिअर कट्टाच्या अनुषंगाने आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे विद्यापीठाच्या तर्फे. त्याकरता विद्यापीठाचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. आपण सगळे आवर्जून या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याकरता मी आपलेही अभिनंदन करते. शासन आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि करिअर कट्टा यांच्या संयुक्त उपक्रमातून हा कार्यक्रम राबविला जातो. महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना शिक्षण झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात किंवा उद्योग करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं फार गरजेचं होतं आणि त्यातून करिअर कट्टाच्या माध्यमातून हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. करिअर कट्टा च्या उपक्रमामधून IAS आपल्या भेटीला किंवा उद्योजक आपल्या भेटीला ह्यासारखे कार्यक्रम राबविले जातात. IAS आपल्या भेटीला या उपक्रमाच्या अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीच्या परीक्षा, बँकिंग परीक्षा, MPSC UPSCच्या परीक्षा या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात येते. त्यासाठी काही क्रेडिट्सची पण सोय करण्यात आलेली आहे. आणि इन केस एखाद्या विद्यार्थ्याला यात यश प्राप्त झालं नाही तर त्याने उद्योजक म्हणूनही एक संधी त्याला उपलब्ध व्हावी यासाठी म्हणून एका बी प्लॅनच्या अंतर्गत त्याला उद्योगामध्ये काय काय संधी आहेत यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून हा जो उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रम राबविला जातो. त्यातून विविध यशस्वी उद्योजक, बँकांचे अधिकारी किंवा व्यावसायिक मार्गदर्शन करणारे अधिकारी यांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केले जाते. तर विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उपजीविकेच्या साधनाची त्यांची सोय व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये जे काही गावातले विद्यार्थी असतात, ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात त्यांच्यामधला न्यूनगंड कमी करण्यासाठी
करण्यासाठी त्यांना आशावादी बनविण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे हा अत्यंत उपयुक्त ठरतो. आणि हा कार्यक्रम आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत, करिअर कट्टा हा उपक्रम आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा ही महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा करिअर कट्टाचे समन्वयक म्हणून आपली एक मोठी जबाबदारी आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी आपल्या स्तरावरून आपण विशेष प्रयत्न करावेत ही या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि अत्यंत मिनिमम फी आकारण्यात येते आणि त्यासाठी सुद्धा आता शितोळे सर समावेश करण्यात येईल ॲडमिशन फीजमध्ये. तर अत्यंत मिनिमम फी ही आकारली जाते आणि विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व आपण आपल्या स्तरावरून पटवून द्यावं अशी मी ह्या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करते. त्याबरोबरच दुसरा जो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या माध्यमातून जो कार्यक्रम जे मार्गदर्शन आपल्याला करण्यात आलं, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी OJT चा जो उपक्रम आहे विद्यार्थ्यांना आंतरवासिता जो उपक्रम आहे तो त्यांच्यापर्यंत त्यांना त्यामध्ये यशस्वीरित्या सामावून कसं घेता येईल, आजूबाजूच्या इंडस्ट्रीशी MOU करून OJT आपल्याला यशस्वीपणे कसं राबविता येईल त्या संदर्भात अतिशय मोलाचं आणि अतिशय महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याकरता शासनाच्या वतीनेही मी त्यांचे आभारी आहे. आणि आपण हे दोन्ही उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवा याची अपेक्षा करते आणि आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. खूप धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या या दुसऱ्या सत्रातील सन्माननीय मार्गदर्शक माननीय श्रीयुत यशवंत शितोळे सरांना मार्गदर्शनासाठी मी नम्र विनंती करते. पण त्याला दुसरं सत्र नको म्हणायला, कारण टाइम टेबलवर दिलेला वेळ जो आहे चालू कधीही झाला असलं तरी 2:05 संपवायचं आहे ते लिहिलेल्या पद्धतीने, आणि तेवढाही वेळ नको घ्यायला, आपण संपू वेळेवर. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर. आजची ही एक दिवसीय कार्यशाळा, या कार्यशाळेचे उद्घाटक अध्यक्ष आपले सन्माननीय कुलगुरू मानव सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू. तसंच ही जी कार्यशाळा आहे वेगळं वैशिष्ट्य मला आपल्याला हे सांगायचं आहे. राज्यातल्या जवळजवळ 5,000 कॉलेजेस आणि सगळ्या विद्यापीठांमधून मी फिरतोय, काम चालू आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण रविवारी देखील एखाद्या वर्कशॉपची तयारी करणारा पहिला एक अधिकारी या ठिकाणी जबाबदार बघितला ते डॉक्टर अनिल घनवट सर. यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया, कारण बरीच मेहनत त्यांनी यासाठी घेतलेली आहे. रविवारी सर ही तयारी आमची झालेली आहे, बरोबर आहे का, आम्हाला या ठिकाणी इतका वेळ लागणार आहे, तुम्ही वेळेत पोहोचाल का, आमचे लोक येतील त्यावेळेला, सहसंचालकांचं काय आहे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे लोक येत आहेत. योग्य व्यक्तीची निवड योग्य कामासाठी झालं तर ते काम सक्सेस होतं. आणि शिवाजी आपल्या सोलापूर विद्यापीठाचा जो कार्यभाग आहे तो योग्य व्यक्तीकडे दिलेला आहे, त्याबद्दल कुलगुरूंचंही आपल्याला मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल की अशी व्यक्ती आपण निवडलेली आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये येणाऱ्या जे मोठं चॅलेंज आहे किंवा जी संधी आहे ती या ठिकाणी पेलवण्यासाठी सक्षम जबाबदारी पेलवणारे एक व्यक्तिमत्व सरांनी या ठिकाणी निवडलेलं आहे. कार्यशाळेला सगळे आपण अकॅडमिक इन्स्टिट्यूट मधले लोक सगळे आलात, आपल्या आपल्या वेळेनुसार पुढे मागे आलेलो आहोत. पण चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं सर मी आपलं नाव कदाचित सांगू शकणार नाही, पण ते अगदी वेळेवर सुरुवातीपासून येऊन बसलेले आहे. कारण इंडस्ट्रीला माहित आहे की आपल्याला वेळेचं महत्व आहे, वेळेप्रमाणे आपल्याला जावं लागणार आहे. मनीष पाटील सरांनी जे प्रेझेंटेशन दिलं, आपले प्रश्न आणि प्रश्न सोडवण्याची त्यांनी केलेली तयारी ते आपल्यापर्यंत सरांनी मांडलेली आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सोलापूर विद्यापीठाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विभागीय समन्वयक डॉक्टर नलिनी टेंबेकर मॅडम, उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचालन करणाऱ्या श्रुती देवळे मॅडम, आमचे जिल्हा समन्वयक सोलापुरे सर आज उपस्थित नाहीत असे या ठिकाणी राजशेखर शिंदे सर, विविध महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य व समन्वयक. करिअर कट्टा हा उपक्रम 25 फेब्रुवारी 2021 पासून सुरू आहे. राज्यातल्या 1800 पेक्षा जास्त महाविद्यालयामध्ये मी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे आणि आपण दरवर्षी एकदा ते दोनदा आपण या ठिकाणी दयानंद कॉलेजमध्ये भेटत असतो की या वर्षी काय झालं, पुढच्या वर्षी काय करायचं.
सहसंचालक कार्यालयाचं पत्र दरवर्षी येतं की आपल्याला प्रवेश पत्रिकेसोबत करिअर कटा राबवायचा आहे, माहिती पुस्तिकेमध्ये ते छापायचं आहे. आणि गेले 2 वर्ष सातत्यानं 1-2 प्रश्न असायचे की 365 रुपये माझे विद्यार्थी भरत नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. 365 रुपये किती दिवसांसाठी? 1000 दिवसांसाठी. म्हणजे त्याची डिग्री पूर्ण होण्यासाठी दररोजचे 36 पैसे माझा विद्यार्थी खर्च करू शकत नाही. ही आपल्या जिल्ह्यातली अडचण आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. हे कदाचित सत्य असू शकतं. पण यासाठी म्हणून जी काही मागणी केली, यासाठी म्हणून जे आपण सगळ्यांनी मागणी केली, विविध विद्यापीठांचे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य होते, काही लोकप्रतिनिधी होते, काही प्राचार्य होते, शासनाकडे आपण मागणी केली होती की आम्हाला कुठे रिएम्बर्समेंट मध्ये बसते का बघा. त्याच्यामध्ये शासनाने जे आपले 17 हेड ठरवून दिलेत प्रत्येक विद्यापीठाला, त्या विद्यापीठांमध्ये आपल्या विद्यापीठाचे माझ्याकडे आता स्ट्रक्चर नाही आहे, पण बऱ्यापैकी काही विद्यापीठांमध्ये 5 नंबरचा बजेट हेड आहे एक्स्ट्रा करिक्युलम आणि करिअर काउन्सिल या ठिकाणी. किंवा जर तो हेड नसेल तर ऑदर मध्ये करिअर कट्ट्याची 365 रुपये फीस ही ऍड केली जाणार आहे. राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आपल्याही विद्यापीठाची ती प्रक्रिया सुरू आहे, काही दिवसांमध्ये होऊन जाईल, आपल्यापर्यंत पोहोचेल. याचा काय इम्पॅक्ट होणार आहे नेमका? 365 रुपये ऍडमिशन फीस सोबत आपण ज्यावेळेला मुलांना घेतो त्यावेळेला काय मिळणार आहे हे आहे, त्याच्यावर मी बोलणारच आहे. पण सगळ्यात महत्वाचं ही सगळी फीस स्कॉलरशिप मधनं विद्यार्थ्यांना रिएम्बर्समेंट होईल, जे स्कॉलरशिपला एलिजिबल आहे ते. एक दुसरं असं, आता पुढे जाऊन आपल्याला माहित आहे मंत्रिमंडळाने यापूर्वीच घोषणा केलेली आहे, कदाचित या आठवड्याभरामध्ये जी आर आपल्याला मिळेल की राज्यामध्ये 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एकाही महिलेला मुलीला जी फीस भरलेली असणार ती सगळी रिएम्बर्समेंट होणार आहे. फ्रीशिप नाही ती रिएम्बर्समेंट आहे, ही लक्षात घ्या. भरावी लागेल, त्यानंतर ती रिएम्बर्समेंट होणार आहे. या दोन्ही गोष्टीचा विचार केला तर आपल्या महाविद्यालयामध्ये शिकणारे जवळजवळ 80 ते 85% विद्यार्थी यामध्ये कव्हर होतात. राहिला प्रश्न 10 ते 15% विद्यार्थी, त्यापैकी कोणतेही 10% विद्यार्थी फ्री ऑफ कॉस्ट करिअर कट्ट्यामध्ये सहभागी करून घेण्याचं रेकमेंडेशन करण्याचे अधिकार प्राचार्यांना दिलेले आहेत. हा झाला फीसचा मुद्दा, जो मोठा टेन्शन होतो ते आपण बघतोय. पण कशासाठी हे सगळं करायचं आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्या वेळेला लागू होतंय त्या अपेक्षित एकच आहे की विद्यार्थी हा रोजगारक्षम बनला पाहिजे, त्याचा उदरनिर्वाह त्याच्या स्वतःच्या धर्तीवर करू शकेल इतका पात्र बनला पाहिजे. 10 मिनिटांमध्ये सांगितलं होतं, 3-4 मिनिटं झाली, 6 मिनिटाच्यात मी थांबतोय. IAS आपल्या भेटीला काय जास्त आवश्यकताच नाही बोलायची, पुस्तकाच्या पाठीमागचं जे चक्र आहे हा सगळा करिअर कट्टा लक्षात. आणि त्याच्यामध्ये IAS आपल्या भेटीला 250 IAS IPS ऑफिसर्स जे महाराष्ट्राचे आहेत, देशाबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंगवर आहेत, त्या लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम डिझाईन केला आणि आपल्यापर्यंत पोहोचवला. याचा आउटकम काय आहे तर गेल्या 3 वर्षामध्ये, विशेषतः 2च वर्षामध्ये, 1 वर्ष आपलं कोविडमध्ये गेलं, 900 विद्यार्थी आपले पोलीस भरती झाले, 600 विद्यार्थी तलाठी भरती परीक्षा पास झाले. त्याचबरोबर या ठिकाणी 72 अधिकारी आपले राज्य शासनाच्या सेवेत आहेत विद्यार्थी, 17 PSI आहेत आणि 10 विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला आहेत. फीज होती 365 रुपये 3 वर्षासाठी. ही पहिली अचीवमेंट. दुसरे या ठिकाणी राज्यामध्ये 49 सेंटर ऑफ एक्सलन्स यावर्षी कार्यान्वित झालेले आहेत. यामध्ये मुलांनी उद्योग करावा यासाठी स्टुडंट स्टार्टअप कंपनी कॉलेजच्या इन्क्युबेशन सेंटर अंतर्गत कॉलेजनी सुरू करायचे आहे. त्या 15 विद्यार्थ्यांच्या ग्रुपला करिअर कट्ट्याकडून 1 लाख रुपयांचा फंड दिला जातो. हे कर्ज नाही, सगळे पैसे विद्यार्थ्यांनी बुडवले तरी चालतील. बुडवले यासाठी म्हणतोय मी की रिकव्हर करतील का, त्याच्या मागे काय लागेल का, असं काही नाही. पण मुलांनी कॉलेजच्या कॅम्पसवर व्यवसाय करायचा हे लक्षात घ्या. काय त्याच्या पाठीमागचा विचार आहे? आर्या तावरे नावाची एक महाराष्ट्रीयन युवती, म्हणजे बारामतीची एक या ठिकाणी कन्या, वयाच्या 17व्या वर्षी शिकण्यासाठी बाहेर पाठवतात पालक आणि वयाच्या 30 वर्षाच्या आत फोर्ब्स नावाचं जे मॅगझिन जगातल्या श्रीमंतांची यादी घोषित करतं, त्यामध्ये 30 वर्षाच्या आत आशिया खंडातून त्या यादीमध्ये येणारी एकमेव मुलगी. तिला ज्यावेळेला विचारलं की हे यश कशाचं आहे, तिने ना वडिलांचं नाव घेतलं, ना भारताचं नाव घेतलं, ना बारामतीचं नाव घेतलं, कशाचं नाव घेतलं नाही. तिने सांगितलं की माझ्या विद्यापीठाच्या कॅम्पसवर माझा व्यवसाय चालू करण्यासाठी मला ऑफिस दिलं होतं, मला विद्यापीठाने फंड्स दिलेला होता आणि ज्या वेळेला मला पाहिजे त्यावेळेला तज्ञ व्यक्तींची फौज माझ्या शेजारी उभी केली होती. म्हणून कॉलेजच्या कॅम्पस मधून बाहेर पडल्यानंतर मी मल्टीमिलियनेअर बनले. आपल्या सोलापूरमधनं ही सगळ्या अपेक्षा व्यक्त करत असताना कॉलेजच्या कॅम्पसवर कुठेतरी त्याला जागा दिली पाहिजे, कुठेतरी फंड्स दिले पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हे आपण सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून करतोय. 49 सुरू झालेले आहेत, अजून 51 आपल्याला यावर्षी सुरू करायचे ते लक्षात.
15 लाख रुपयाचं फंड्स करिअर कट्ट्याच्या माध्यमातून कॉलेजला लायब्ररी डेव्हलपमेंट आणि इन्क्युबेशन सेंटरसाठी दिले जातात. 240 विद्यार्थ्यांना मोफत स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं स्किल हबच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 30 ते 35 लाख रुपयाचा फंड दिला जातो. आता हे जे मी सगळं सांगतोय, सेंटर ऑफ एक्सलन्स सोलापूरमध्ये एकही नाही. ज्या मी भरती सांगितल्या मुलं इथं सक्सेस झाली सोलापूरमधून एकही नाही. सेंटर ऑफ एक्सलन्स एकही नाही. मॉडेल स्किल डेव्हलपमेंट सेंटर एकही सोलापूरमध्ये झालेलं नाही. दुर्दैवानं मी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचायला कमी पडलो असेल, पण आजचा हा कार्यक्रम त्यासाठी या ठिकाणी आपण असं धरूया की या शैक्षणिक वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करून दाखवू. 13 बक्षिसं प्रत्येक जिल्ह्यासाठी असतात. पैकी 4 आपण आता दिलेली आहे लक्षात घ्या. तिथंही आपण कमीच आहोत, कारण ऍप्लिकेशन आले नाही, त्यामुळे पुढची प्रोसेस झालेली नाही. सगळ्यात महत्वाचं कारण याच्या पाठीमागचं एकच होतं, ज्या ज्या वेळेला शासनाची पत्र आपल्यापर्यंत यायची त्यावेळेला पहिला प्रश्न हाच असायचा की माझ्याकडं या वर्षीची ग्रँटेबल डिव्हिजन भरेल की नाही ही परिस्थिती असताना 365 रुपये फीस वाढवली तर माझे ऍडमिशन कदाचित दुसरीकडे जाते. हे खरं कारण आहे, हे लक्षात घ्या. पण आता सरसकट ज्या वेळेला विद्यापीठाच्या स्ट्रक्चरमध्ये ते येईल त्यावेळेला त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. यवतमाळ, पुसद किंवा बाकी सगळ्या मॅडम त्या ठिकाणी होत्या सहसंचालक म्हणून, अमरावती विभागाचं म्हणून उदाहरण सांगतो. कॉलेजनी विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की करिअर कट्टा चांगला चालवल्यामुळं आमच्याकडे ऍडमिशन विशेष पद्धतीने वेगळे व्हायला लागले, कारण करिअर कट्टा चांगला चालतो तर आम्हाला या ठिकाणी काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. हा एक या ठिकाणी बदलचा जो काय प्रवाह आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं अशी एक विनंती आपल्याला करतो. करिअर कट्टा 1000 दिवस विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध करून देत असताना पाटील साहेब आपण या ठिकाणी करिअर कट्ट्याच्या या उपक्रमाला 3500 उद्योजक महाराष्ट्रातले कनेक्ट केलेले आहेत. UGCच्या गाईडलाईन्स नुसार राज्यातले सगळे कॉलेजेस, सगळे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आणि MSME अंतर्गत येणारे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सशी संलग्न असणारे सगळे उद्योजक या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट होतील असे शासनाचे परिपत्रक निघालेले आहेत. काही ठिकाणी आता पोहोचतील, काम सुरू होते. लक्षात या पुस्तकाच्या पाठीमागचा शेवटचा जो नंबर आहे त्या नंबरला तो सेव्ह करा, करिअर कट्ट्याची हेल्पलाईन म्हणून, आणि त्याच्यावर हाय म्हणून फक्त मेसेज पाठवा. रेंज नसेल, बाहेर गेल्यानंतर पाठवत तरी कॉलेज ऑनबोर्डिंगची लिंक आपल्याला येईल, जिथं आपलं कॉलेज ऑलरेडी डेटा सेट केलाय, AICC कोड आणि बाकी सगळं टाकलेलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कोऑर्डिनेटर यांची डेटा भरा त्याच्यामध्ये आणि पुढचा ऍक्सेस आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होईल. हे लक्षात घ्या. करिअर कट्टा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असताना ही माहिती 10 मिनिटात सांगून होणं शक्य नाही, पण दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता राज्यातले सगळे प्राचार्य, सगळे कोऑर्डिनेटर आपण एकत्र, सगळे म्हणजे ज्याला प्रॉब्लेम आहे तो जॉईन होतो आणि आपण या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवत असतो. हे लक्षात घ्या. शासन फार सकारात्मक आहे. विद्यापीठ लेवलला हे काम चालू आहे. आता गरज आहे की जसं मी सांगितलं, गणगट सरांची निवड हे कुलगुरूंचं स्किल आहे, त्यामुळे हा उपक्रम चांगला चालेल. कॉलेजमध्ये योग्य व्यक्तीची निवड कोऑर्डिनेटर म्हणून करणं हे प्राचार्यांचं स्किल आहे. ती व्यक्ती जिथं आली तर 100% चांगल्या पद्धतीने उपक्रम आपल्याला करताना दिसतील. लक्षात घ्या. OGT आणि इंटर्नशिप साठी ग्रामपंचायत कार्यालयापासून मंत्रालयाच्या सचिवालयापर्यंत ज्या ज्या ठिकाणी संधी उपलब्ध आहे ते सगळे ऑनबोर्डिंग तुम्हाला तिथं दिसतील. किती दिवसांसाठी कुठे विद्यार्थी जाऊ शकेल याचं नियोजन दिसेल. एक मोठा अडथळा आहे ज्याच्यावर आपण आता काम करतोय इंडस्ट्रीमध्ये की त्याबद्दल आम्हाला गाईड करावं लागेल. ज्या ज्या वेळेला कॉलेजचे प्रतिनिधी जातात त्या मुलांच्या सिक्युरिटीचं काय, मुलगा कॅम्पसमध्ये आल्यानंतर त्याच्या सिक्युरिटीचं काय, तिथं काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेईल, हा प्रश्न इंडस्ट्री विचारते. सिंगल पॉईंट ज्यावेळेला आपले लोक जातात त्यावेळेला. दुसरं महत्वाचं आहे की आम्ही असं म्हणतोय आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये इंजिनिअरिंगला एक सेमिस्टर आपण दिलेला आहे, पण आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये म्हणतो की व्हेकेशन मध्ये त्यांनी जाऊन इंटर्नशिप करायची. उन्हाळी व्हेकेशन मध्ये जर 14 लाख मुलं महाराष्ट्रातली फर्स्ट इयरला आलेली व्हेकेशनला बाहेर पडली तर तेवढी व्यवस्था आपल्याकडे नाहीये. जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलर मध्ये आपण हा विषय घेतो की राज्यातल्या सगळ्या विद्यापीठातल्या या शेड्यूल मध्ये काहीतरी एक वाक्यता आपण आणूया. एक इंडस्ट्रियलिस्ट आहे, तिथं 10 मुलं घेतली जात आहेत, दर महिन्याला वेगळी 10 मुलं जर पाठवली तर वर्षभर त्यांनाही मुलं मिळतील, काहीतरी प्रोडक्टिव्ह काम होईल आणि आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती संधी मिळेल. याचं देखील काम सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील. लक्षात घ्या. इंडस्ट्रीला देखील, इंडस्ट्री सगळ्यात मोठं याचं बेनिफिशरी आहे. जर चांगले कॅन्डिडेट आपण देऊ शकलो तर लक्षात घ्या, तर ते निर्माण करण्यासाठी इंडस्ट्री, इन्स्टिट्यूट आणि स्टुडंट्स हे सगळे एकत्र हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. यामध्ये आपण एक कोऑर्डिनेटर म्हणून महत्वाची भूमिका पार पाडू शकता, ते आपण पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. करिअर कट्ट्याच्या वतीनं हा विषय इथं मांडण्याची संधी विद्यापीठाने दिली त्याबद्दल विद्यापीठाचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. शासनाच्या प्रतिनिधी म्हणून सहसंचालक कार्यालयाच्या आपल्या
सहसंचालिका एम्बेदकर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर कार्यशाळेच्या समारोपाकडे आभार प्रकटनासाठी सन्माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे सर, सहाय्यक कुलसचिव अभ्यास मंडळे विभाग यांना मी विनंती करते. धन्यवाद. विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये विविध कार्यशाळा आपण घेतो आहोत. मागच्या 27 तारखेला आपण NEP अंमलबजावणी आणि त्याची कार्यशाळा माननीय कुलगुरू महोदयांच्या संकल्पनेवरून आणि सूचनेवरून घेतली. ही दुसरी कार्यशाळा आपण लगेचच, खरं म्हणजे 2 दिवस आमची लोक मतमोजणीच्या कामामध्ये होत आहेत. एवढ्या धावपळीमध्ये घनवट सरांचं म्हणणं आलं की आपण नाही 5 तारखेलाच घ्यायचं आहे, लोक येणार आहेत. आम्ही रात्री 10 वाजता आलोय घरी आणि सकाळी ते 9 वाजता आम्ही मतमोजणी करून पोहोचलेलो आहोत. तरी परंतु एक आपला विद्यापीठाचा कार्याचा भाग म्हणून ही जी दुसरी कार्यशाळा आंतरभाषिता OJTच्या संदर्भामध्ये विद्यापीठाच्या वतीने घेतली आणि त्याला कमी कालावधीमध्ये आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळे ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे ते विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी महानवर सर यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आपल्या सोलापूर विभागाच्या उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय संचालिका डॉक्टर नलिनी टेंबेकर मॅडम ह्याही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्या. टेंबेकर मॅडमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अकॅडमिकचे प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर यांचेही मनापासून मी आभार मानतो. या कार्यशाळेसाठी जो प्रमुख मार्गदर्शक लाभलेले मनीषजी पाटील सर, खरं म्हणजे वेळ त्यांना पाहिजे होता तरी थोडासा उशीर कार्यक्रमाला झाल्यामुळे आपण थोडा त्यांना कमी वेळ देऊ शकलो, परंतु कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचं स्किल त्यांच्याकडे आहे आणि ते सदैव आपल्याला उपलब्ध होऊ शकणार आहेत. मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माननीय मनीष पाटील सरांचं विद्यापीठाच्या वतीने मनापासून आभार मानतो. करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मी एका त्यांच्या ग्रुपला आहे, सारख्या सूचना अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करिअर कट्ट्याच्या मार्गदर्शना ग्रुपमधून चालतंय. सुरोसे सर आहेत, नाईट कॉलेजचे बरेच प्राध्यापक आहेत, राजशेखर शिंदे सर त्याला आहे. मीही त्या ऍक्टिव्हिटी पाहतो. शितोळे सर आपण वेळ काढून आलात आणि काही चांगल्या सूचना मार्गदर्शन या ठिकाणी आपण सर्वांना केलं, त्याबद्दल आपले आभार मानतो. जिल्हा समन्वयक युवराज सोलापुरे सर या ठिकाणी आहे. माननीय केतनजी शहा सर सकाळपासून इथे बसलेले आहेत. त्यांचं महाराष्ट्र ऑफ चेंबर्स मध्ये योगदान आहे. वेगवेगळ्या सोलापूरमध्ये वेगवेगळी साधनं उपलब्ध झाली पाहिजे यासाठी त्यांचा मोठा लढा त्यांनी विकास मंचच्या माध्यमातून, सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून केलेला आहे. तेही या ठिकाणी आले. राजू राठी सर, तिलोकजी हे आता गेलेले आहेत, त्यांचे मी विद्यापीठाच्या वतीने मनापासून आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे एका हाकेला धावणारे सर्वच प्राचार्य, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, नॅक समन्वयक, नोडल ऑफिसर, आंतरवासिता सेलचे, त्यानंतर TPO या सर्वांनी अगदी कमी कालावधीमध्ये विद्यापीठाच्या सूचनेला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका श्रुती देवळे मॅडम, माझ्या अभ्यास मंडळ विभागातील अत्यल्प स्टाफ असला तरी कामामध्ये त्यांच्या गती आहे, अशा सर्व माझ्या स्टाफचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. 27च्या कार्यशाळेचे प्रमाणपत्र साहेबांनी 12 वाजता सांगितलं की कार्यशाळेचे प्रमाणपत्र द्या, पण ते यायला 2 वाजले. सह्या होऊन आलेले आहेत. जे जे त्या कार्यशाळेला उपस्थित होते किंवा आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांचं प्रमाणपत्र असेल, बाहेर मी दोघांच्याही सह्याचं उपलब्ध करून ठेवलेलं आहे. कृपया ते घ्यावं आणि विद्यापीठाच्या वतीनं अल्पोपहाराची व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे, त्याचाही आस्वाद घ्यावा ही विनंती करतो आणि व्यासपीठाच्या परवानगीने ही कार्यशाळा संपन्न झाली असे जाहीर करतो. धन्यवाद.